आपल्या महाविद्यालयाच्या IQSC विभाग आणि इनोव्हेटिव्ह इन्क्युबेशन लिंकेज या अंतर्गत आपण प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आज या ऑनलाईन एक दिवसीय कार्यशाळेची थीम आहे आपली आर्टिफिशियल ॲक्वेरियम प्रिपरेशन अँड ऑर्नामेंटल फिश कल्चर। या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर S.T. सोनवणे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे संचालक सदस्य आणि कॉलेज कमिटीचे चेअरमन माननीय भाऊसाहेब धनराज शेठ जैन, त्याचप्रमाणे या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले जळगाव स्थित मुजे महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय प्राध्यापक डॉक्टर मनोज जी चोपडा सर, त्याचप्रमाणे प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर B.C. मोरे सर, IQSC चे कोऑर्डिनेटर प्रोफेसर डॉक्टर B.C. मोरे, या कार्यशाळेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक Y.M. नांद्रे सर, त्याचप्रमाणे या कार्यशाळेसाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, वेलकम, सुस्वागतम, स्वागतम। प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सातत्याने नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्याच्यातून त्यांना व्यवहारिक ज्ञानाशी आपण जोडण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो आणि त्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आपण राबवत असतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आज नोकरीची संधी कमी आहे, परंतु रोजगाराच्या संधी मात्र निश्चितच उपलब्ध आहेत आणि म्हणून त्यांना या प्रॅक्टिकल ज्ञानामधून आपण गोटरी, त्यालाच आपण शेळी पालन असं म्हणतो, मधुमक्षिका पालन असेल, गांडूळ खत निर्मिती असेल, त्याचप्रमाणे मशरूम कल्चर, आपण त्याला अळंबी कल्चर असं म्हणतो, नव्यानेच आलेली ब्रांच एक पर्ल कल्चर म्हणतो आपण त्याला, मोती सुद्धा आपण निर्माण करू शकतो। अशा सारख्या रोजगारांसाठी या विद्यार्थ्यांना उद्युक्त करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे। काही युवक आणि त्यांचे पालक हे अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि शेतीपूरक व्यवसायासोबतच ते असे उपक्रम सातत्याने राबवत आल्याचं आपल्या लक्षात येईल। या अशा उपक्रमांसाठी शासनाच्या स्टार्टअप योजनेचं सहाय्य, आर्थिक सहाय्य आपल्याला मिळतं। आपला माजी विद्यार्थी धीरज सोनवणे म्हणून तो आपल्या परिसरामध्ये काऊ फार्मिंगचा एक अभिनव उपक्रम राबवत आहे। हा अशा प्रकारचा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवावा, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण या कार्यक्रम घेत असतो। याचाच एक भाग म्हणून काल आपण एक आर्टिफिशियल नेस्ट बिल्डिंग आणि कॉन्झर्वेशन टेक्निक या कार्यशाळेमधून अत्यंत टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ पक्ष्यांची घरटी कशी तयार करता येतील याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यामधून पक्ष्यांचं संवर्धन कशा पद्धतीने करता येईल किंवा करता येऊ शकतं अशा प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला काल माननीय माळी सरांनी दिलेलं आहे। आपण आपल्या अगदी प्राचीन पोथ्या पुराणांमध्ये देखील बघतो, आपण दशावतार हा शब्द ऐकलेला आहे। या दशावतारांमध्ये मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार अशी वेगवेगळ्या प्रकारची दशावतार आहेत। आणि जीवसृष्टीमध्ये देखील किंवा आपण जीवविज्ञान, जीवशास्त्र असं म्हणतो, त्याच्यामध्ये देखील हाच रेफरन्स येतो आपल्याला। मग या प्राण्यांची निर्मिती कशी झाली, मग आपण तेच म्हणतो की जलचर, उभयचर, सरपटणारे, सरीसृप, सस्तन प्राणी अशा प्रकारची निर्मिती होते। म्हणजे याचा अर्थ सगळ्यात पहिला सजीव जो असेल पाण्यामध्ये, पृष्ठवंशी प्राणी जो असेल तो पाण्यामध्ये, जलाशयांमध्ये निर्माण झाला। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की पृथ्वीवरती साधारणतः 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि त्या 71% भागामध्ये मग
महासागर असतील, नद्या असतील, जलाशय असतील, गोड्या पाण्याचे, या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारे मासे हा सर्वांचा कुतूहलाचा विषय असतो. हे मासे हे प्रमुख खाद्य म्हणून अनेक लोकांचं ते खाद्य देखील आहे. माशांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की दे आर व्हेरी टेस्टी, डिलिशियस, न्यूट्रिशियस अँड इझिली ऍसिमेबल. ते सहजप्रमाणे पचन पण होत असतात. त्यांच्यामध्ये असणारे प्रथिन हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, ते फक्त माशांमध्ये सापडतात. अशा प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला माशांमधून मिळतात, म्हणून तो एक प्रथिनांचा एक चांगला स्रोत म्हणून देखील आपण त्याच्याकडे बघतो. जगभरातल्या अनेक लोकांचं ते मुख्य अन्न आहे. त्यावरती अनेक लोक उपजीविका करत असतात. तो रोजगाराचा देखील त्यांचं मुख्य साधन आहे, रोजगाराचा एक. असं आहे का? मामाची मुलगी एक मिनिट बंद कर. ते रोजगाराचं एक साधन आहे. मी मगाशी म्हटलं की माशांमध्ये त्यांची प्रचंड संवेदनशीलता, अतिशय चपळता, या सगळ्या बाबतीमुळे मानवाला तो कुतूहलाचा विषय झाला आणि म्हणून आपण ते शोभेसाठी देखील वापरत असतो. आपण सगळ्यांनी कदाचित बघितलं असेल, मुंबईला मरीन ड्राईव्ह वरती मोठं मत्स्यालय आहे, त्याला आपण तारापोरावाला मत्स्यालय असं म्हणतो. इव्हन आपल्याला शेगाव जवळ आनंद सागर आहे, त्या आनंद सागर मध्ये देखील एक छोटं मत्स्यालय आहे. मग ह्या मत्स्यालयांमध्ये मोठे मोठ्या मासे किंवा छोटे मासे असे ठेवले जातात आणि ती सुशोभीकरणासाठी त्याचा वापर केला जातो. एवढंच नव्हे तर मोठ्या ऑफिसेस मध्ये, कॉर्पोरेट ऑफिस असतील, दवाखाने असतील, 3 स्टार 5 स्टार हॉटेल असतील, मोठे बंगले असतील, घरं असतील, त्याच्यामध्ये देखील काचेच्या पेटीमध्ये आपण माशांचं असं पालन करतो, त्याचं रेअरिंग करत असतो. त्यालाच आपण फिश ॲक्वेरियम असं म्हणतो. असं हे फिश ॲक्वेरियम बाळगणं किंवा ठेवणं याला आपण स्टेटस सिम्बॉल असं म्हणतो. अशा प्रकारचे हे नुसतं घरामध्येच नाही, ऑफिसमध्ये नाही, तर प्रयोगशाळांमध्ये देखील अशा प्रकारचे ॲक्वेरियम आपल्याला लागत असतात. आता मी माझा प्रयोग करत होतो PhDच्या वेळेला, त्यावेळेला मला ॲक्वेरियम लागायची. मग अशा प्रकारचे ॲक्वेरियम आपण स्वतः देखील तयार करू शकतो. मला माझे गाईड होते प्राध्यापक डॉक्टर बोराळे सर, त्यांनी दोन असे मोठे ॲक्वेरियम तयार करून दिले. म्हणजे असे ॲक्वेरियम आपण तयार करू शकतो. म्हणजे ते प्रयोगशाळांमध्ये लागतात, मत्स्यालयांमध्ये लागतात, त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय, घरं किंवा आपण मोठे बंगले असतील, हॉस्पिटल असतील, कॉर्पोरेट ऑफिस असतील, या ठिकाणी त्यांची प्रचंड डिमांड असते. आणि म्हणून मोठ्या शहरांमध्ये आपण त्या ॲक्वेरियमची शॉप्स, दुकानं देखील बघितलेली आपल्याला स्मरणात असेल. तो एक रोजगार आहे. मग अशा प्रकारची ॲक्वेरियमची डिमांड आपण आपल्या माध्यमातून तो सप्लाय जो आपण देऊ शकतो, तयार करून देऊ शकतो, ती रोजगाराची एक संधी आपल्याला मिळू शकते. म्हणून या आपल्या पिंपळनेरचा जर विचार केला आपण, या पिंपळनेर भागातील महाविद्यालयातील विद्यार्थिनी ज्या वेळेला लग्न होऊन मोठ्या शहरांमध्ये जातात, मेट्रोपॉलिटन सिटी असतील, पुणे मुंबई सारख्या, त्या शहरांमध्ये हा व्यवसाय आपण सहजपणे सुरू करू शकतो. युवकांमध्ये देखील हा व्यवसाय करण्याला त्यांना संधी आहे चांगल्या प्रकारची. त्याला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो. अशा प्रकारचा रोजगाराभिमुख असा हा उपक्रम आपण राबवू शकतो. आणि हेच कौशल्य तुम्हाला या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळायला हवं, यासाठी या कार्यशाळेचं खऱ्या अर्थानं आयोजन आहे. या कार्यशाळेसाठी आपल्याला प्रमुख अतिथी हे ॲक्वेरियम कसं तयार करायचं त्या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून अतिशय अभ्यासू असे प्राध्यापक माननीय डॉक्टर मनोज चोपडा सर आपल्यात उपस्थित झालेले आहे. मी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाचे, या कार्यशाळेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक वायम नांद्रे सर यांना विनंती करतो की आपण माननीय चोपडा सरांचा परिचय करून द्यावा. हो, नांद्रे सर. हॅलो. हो सर. आवाज येतोय सर क्लिअर? हो सर. हो. ओके. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, respected virtual dais and participants. Today, it gives me an immense pleasure to introduce my friend. फडके सरांनी आताच म्हटलं बहुआयामी व्यक्तिमत्व. And welcome Professor Dr. Manoj Kumar Chopra, who is Associate Professor in MJ College, Jalgaon. Sir, having PhD in zoology, and he has written and published more than 50 publications in the form of textbooks and reference books. In addition, he has also written around 54 chapters as a book chapters and research articles in different well-known international level books
and conference proceedings. Apart from this, he has great contribution in research, and he has published 65 research papers in national and international level journals. He has been actively participated, attended, poster presented, and oral paper presented in around 60 different conferences in India as well as in abroad, like China, Malaysia, etc. He has also been completed 2 minor research projects and 4 major research projects which approved by UGC, New Delhi, and RT, STC, NMU, Jalgaon. Apart from this, under his guidance, 1 student completed PhD and 6 students working for PhD. He also supervised curricular research projects of UG and PG students. He is also very active in other activities. He established Animal House as per guidance of CPCSEA Chennai at MJ College, Jalgaon. He also established Animal Tissue Culture Lab at the Department of Zoology, MJ College, Jalgaon. As mentioned earlier, as an active personality, he also conducted national and international level seminars, conferences, and workshops. He received awards, Adarsh Shikshak Puruskar of 2015-16 from Shiv Charan Ujjainkar Foundation, Muktainagar. The second important award, Best Scientist. He has got Best Scientist Award of 2018-19 from Shiv Charan Ujjainkar Foundation, Muktainagar. He has also created 2 smart phone-based apps. विद्यार्थ्यांसाठी खास करून 2 apps डेव्हलप केले आहेत त्यांनी frog dissection साठी and identification of spider साठी. He has also performed different administrative personal responsibilities as a coordinator, member, chairman, resource person, organizing secretary, convener, chairperson, and so on. So by this brief introduction, I would like to request to start the session. Thank you. Over to you, sir. धन्यवाद नांद्रे सर. आपण अतिशय समर्पक असा परिचय माननीय चोपडा सरांचा करून दिला. या आपल्या ऑनलाईन कार्यशाळेसाठी नुकतेच आपल्या कॉलेज कमिटीचे चेअरमन माननीय भाऊसाहेब धनराज शेठ जैन हे देखील जॉईन झालेले आहेत. त्यांचे पुनश्च एकदा मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर मनोज चोपडा सर यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. चोपडा सर. धन्यवाद sir. And thank you very much to introduce me to Nandre sir. First of all, I would like to give the thanks to the Karmavir A.M. Patil Art, Commerce and Kailaswasi Anna Sahib N.K. Patil Science Senior College, Pimpalner, to invite me for this session. Again, I am thankful to the Professor More sir, Nandre sir, Khudke sir, Petare sir to introduce me for this workshop. Without wasting much of time, I will start my presentation. It is my request to the organizers, though the presentation in English, shall I speak in also Marathi? If you permit me. Yes, sir. Yes, sir. Because what I am thinking that in our local language, we can express our things very fluently instead of the English language. So, sir, please allow me to share my screen. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. You are permitted, sir. Okay. Thank you, sir. Is it visible? Still not now. Yes, visible.
Okay. So as the topic is there and very nicely introduced by Dr. Sanjay Korte sir, that is starting from the Dashavtaras and up to the its various uses. The topic is preparation of aquarium and ornamental fish culture is nowadays supposed to be the boom in the market. Why this is so? Because nowadays the number of peoples are much aware about all the things because of the the media, the internet and other options also. आणि म्हणून KCL ने म्हणजे इन्क्युबेशन सेंटरने हा जो उपक्रम हातात घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा आभार मानेल. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मनात उर्मी खूप असते, इच्छा खूप असते, करायच्या गोष्टी खूप असतात, पण मार्गदर्शन मिळत नाही, सपोर्ट मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा राहून जातात. आता कशासाठी हे ॲक्वेरियमचं काम करायचं आहे तर एक थोडासा इन्क्युबेशन सेंटर मधला भाग म्हणून म्हणूया किंवा येत्या काळामध्ये आपण महिलांना सुद्धा खूप प्राधान्य देत आहोत जेंडर इक्वॅलिटी आणि याच्या मार्फत आणि ऑब्विसली द्यायलाच पाहिजे. तर स्त्रियांसाठी हा खूपच छान असा उपक्रम आहे ॲक्वेरियमचा किंवा ऑर्नामेंटल फिश कल्चरचा. कारण थ्रूआउट दी वर्ल्ड म्हणजे सगळीकडे आपण नजर ठेवली तर असं लक्षात येईल स्त्रिया या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता कार्य करत आहे. जसे की इथे पिक्चर्स मध्ये दिसत आहे आपल्याला की महिला याच्यामध्ये खूप वेगाने पुढे जात आहेत. म्हणजे आफ्रिकन कंट्रीज असेल, इंडियन कंट्रीज असेल, असं हे या पद्धतीचं. आणि या ॲक्वेरियम फिश मधून ऑर्गॅनिक फार्मिंग साठी सुद्धा खूप जण आता प्रयत्न करत आहेत. आणि मग या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतीय दृष्टिकोनातून, आपल्या खानदेशी रिजन मधून, आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा आपण याला सपोर्ट करू शकतो. आणि आपण एक गोष्ट निश्चित करू शकतो की फार्मर्सची जी सुसाईड आहे, शेतकरी जी आत्महत्या करत आहेत, त्याला आपण आळा आणू शकतो. कारण अल्पशः अशा जमिनीमध्ये सुद्धा, भूभागामध्ये सुद्धा आपण कार्य करू शकतो. तर आजचा हा विषय आपण का घेतलेला आहे तर एक स्किल एज्युकेशन अँड एम्पॉवरमेंट म्हणून, वुमेन एम्पॉवरमेंट, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ग्रीन केमिस्ट्री या सगळ्यांच्या सपोर्टने आपलं ऑर्नामेंटल फिशचं कार्य होणार आहे. कसं होणार आहे तर आपण सर्वात आधी बघूया की याला कल्चर करणे मला नाही वाटत की कोणी नाकारेल म्हणून. इवन दो आय एम बिलॉंग टू द जैन कम्युनिटी, मी जैन समाजामध्ये मोडतो, पण तरी सुद्धा आपण बघितलं असेल खूप साऱ्या शॉप्स मध्ये, हॉस्पिटल्स मध्ये, घरांमध्ये ॲक्वेरियम ठेवलं जातं. इथे एक महत्वाचं असं मी सांगेल की इथे आपण ॲनिमल्सला मारत नाहीये, हिंसा नाहीये आणि म्हणून आपण याला पाळायला काही हरकत नाहीये, याला ब्रीड करायला, कल्चर करायला काही हरकत नाहीये. याचं आपण एक प्रकारे संगोपनच करत आहोत. जर आपण आपल्या घरामध्ये कुत्रा पाळत असू तर ही माशी पाळायला काहीच हरकत नाहीये. आणि इतकी ब्युटिफुल ही असतात, इतके छान यांचे कलर्स आहेत की आपल्या घरामध्ये हे ठेवल्याने आपल्याला एक प्रकारची खूप अशी शांती मिळते. द कलर्स आर अट्रॅक्टिव्ह, कलरफुल फिशेस ऑफ पीसफुल नेचर इन कन्फाइनमेंट, दॅट इज द ॲक्वेटिक सिस्टीम. हे लिव्हिंग ज्वेल्स आहेत. हे नेचरचं खरंच खूप वंडरफुल असं क्रिएशन आहे. म्हणजे यांचे जर विविध आकार आपण बघितले, यांचे विविध रंग जर आपण बघितले तर आश्चर्य व्हायला लागतं की इतकी सुंदर ही रचना कशी केली असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगामध्ये हे दुसऱ्या नंबरची ही हॉबी आहे, हा छंद आहे. सांगायला आनंद वाटेल मला की काही देशांमध्ये जसं दुबई असेल, सिंगापूर असेल, इथे एका ऑर्नामेंटल फिशची किंमत, आणि तो फिश कोणता तर डिस्कस, त्याचं नाव डिस्कस आहे. या डिस्कस फिशची किंमत अंदाजे सांगता येईल का कितीपर्यंत असेल? आपण थोडंसं टॉकेटिव्ह घेऊया, म्हणजे तुम्ही तिकडनं जर काही सपोर्ट दिला तर टू वे कम्युनिकेशनने चांगलं इम्पॅक्ट पडेल. विद्यार्थी जर जोडलेले असतील या प्रोग्राम मध्ये आहेतच तर त्यांनी अंदाजे किंमत सांगावी बरं की एका माशाची किंमत, कोणता मासा जो घरामध्ये ॲक्वेरियम मध्ये ठेवायचा आहे
खाण्याचा नाहीये. किती किंमत असू शकेल सांगा बरं? सांगा रे विद्यार्थी मित्रांनो, 1000 2000 काही सांगा काय? सांगा. हो हो. ठीक आहे, साधारणतः 1000 2000 अशी किंमत असेल सर त्याची. सर अजून वाढवा बरं. ठीक आहे, 5000 10,000 पर्यंत. अजून वाढवा सर. अरे बापरे, हो का? तुम्ही सांगा मग सर. सर 5 लाखापर्यंत एक फिश, फक्त डिस्कस नावाचा एक फिश 5 लाख रुपयामध्ये सेल झाला. आणि गर्वाची गोष्ट ही आहे की तो आपल्या भारतामधून विकला गेलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामधून रत्नागिरीमध्ये त्याचं कल्चर केलं जातं. आणि म्हणून मला सांगायला खूप आनंद होतो की ह्या इंडस्ट्रीला आता सुगीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी हा एक खूप चांगला असा स्तुत्य उपक्रम राहील. आणि जर एक्सपोर्ट होतोय माल तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला याच्याने खूप चांगला असा पैसा मिळतो. आणि दिवसेंदिवस काय होतंय की हे हॉबीस्ट जे आहे, म्हणजे ऑर्नामेंटल फिश, ॲक्वेरियमचे फिश घरामध्ये ठेवण्याचा ट्रेंड हा वाढत चाललेला आहे. आणि मग याच्यासाठी प्रमोशनल स्कीम्स खूप सध्या सुरू झालेल्या आहेत. म्हणजे जसं की केसीएल, आता इन्क्युबेशन सेंटर जे आहे आपल्या महाविद्यालयाने सुरू केलेलं आहे. कवयित्री बहिणाबाई नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येक कॉलेजला हे सेंटर सुरू झालेलं आहे. आणि त्यामार्फत आपण या गोष्टींना बूस्ट करत आहोत. आणि याला पाठबळ मिळत आहे ते आपल्या सरकारचं. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सुद्धा याच्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. आणि सर्वात महत्वाचं की ऍडव्हान्समेंट खूप झालेली आहे, डेव्हलपमेंट खूप झाली आहे, टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे. आणि त्यामुळे आता काम करणं खूप सोपं झालेलं आहे. रोज याच्यामध्ये नवीन नवीन संशोधन होत आहेत आणि याची उत्पादन क्षमता वाढावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत आणि त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. अशा या ऑर्नामेंटल फिशचं जर ट्रेड आपण विचारात घेतला, जर व्यापार विचारात घेतला, तर असं लक्षात येईल की मेजर एक्सपोर्टर्स जे आहेत, म्हणजे जिथून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ऑर्नामेंटल फिश विकले जातात, एक्सपोर्ट केले जातात, परदेशात विकले जातात, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो सिंगापूरचा. आणि बघा विशेषतः काय सांगू का, की सिंगापूरमध्ये स्वतः कल्चरिंग फार कमी प्रमाणात होतं. स्वतः तिथे कल्चर फार कमी होतं. ते इतर देशांमधून माल घेतात आणि तिथे क्वारंटाईन करून त्यांना पुन्हा चांगलं फीडिंग देऊन, ग्रोथ करून, त्यांचं कलरेशन डेव्हलप करून पुन्हा विकून देतात. आणि म्हणून त्यांचा या ट्रेडमध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच्यानंतर जपान, झीज रिपब्लिक, थायलंड असं करत करत आपण येतो. आणि अदर्स मध्ये मग इंडिया कुठेतरी मोडतो आहे. म्हणजे ही खूप मोठी संधी आहे की आपण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि म्हणून भारतीय सरकारने याच्यावरती विचार करून पंतप्रधान मत्स्य संपदा योजना ही आयोजित केली आणि त्याचं खूप मोठा वाटा आपल्याला दिलेला आहे की आपण त्याच्यावरती काम करायला पाहिजे. 2010 ते 2016च्या डाटामध्ये आमच्या असं लक्षात आलं की याचं मेट्रिक टन मध्ये जो माल सप्लाय झाला, एक्सपोर्ट झाला, तो 12-13 मध्ये सर्वात जास्त होता. आणि 13-14 आणि 15-16 मध्ये तो सारखा होता. रिसेंट डाटा अजून अवेलेबल झालेला नाहीये. आता या सगळ्यामध्ये इंडियाचं ऑर्नामेंटल फिश एक्सपोर्ट मध्ये स्थान कुठे आहे किंवा तो कोणत्या कोणत्या देशामध्ये किती टक्क्यांनी सप्लाय करतो. The major destinations for India's ornamental fish export during 2003 and 2009, तर तो सिंगापूरमध्ये बघा 43% आहे. कारण भारतामधून आपण भारतात कल्चर करून काय करतोय, सिंगापूरला सेल करतो आणि सिंगापूर नंतर जगाला सेल करतोय. जर हा सेल आपण डायरेक्ट आपल्याकडून केला तर होऊ शकतं की हे चित्र उलट होईल, वेगळं होईल. सिंगापूरच्या ऐवजी इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन जास्त व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आणि जर टोटल पोझिशन बघितली ग्लोबल मार्केटमध्ये आपली इंडियाची, तर बघा फक्त 0.3% आहे. 0.3%. व्हेरी 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 निग्लिजिबल. पण ज्यावेळेला असं कमी पर्सेंटेज असते ना मित्रांनो, तर एक गोष्ट मात्र निश्चित असते अशा वेळेला की इथे खूप मोठा स्कोप आहे आपल्याला आपलं मार्केट वाढवण्याचा.
जिथे मार्केट कमी असेल तिथे मार्केट इंट्रोड्यूस करणे आणि तिथे त्याचं चलन जास्त वाढवणे हे मात्र खूप सोयीचं जातं जर आपल्याला सपोर्ट मिळालेला असेल, आपल्याकडे स्किल असेल, आपल्याकडे नॉलेज असेल. याचं अनालिसिस करताना काही गोष्टी लक्षात येतात ज्याला आपण स्वॉट अनालिसिस म्हणतो. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आता आपली स्ट्रेंथ काय आहे ह्या ऑर्नामेंटल फिश बद्दल? तर आपली स्ट्रेंथ अशी आहे की आपल्याकडे खूप व्हेरिड क्लायमेट आहे. म्हणजे अगदी बर्फ आहे जम्मू काश्मीरला, तर राजस्थानमध्ये वाळवंट आहे, दक्षिणमध्ये पाणी आहे. तर असं ह्या विविध वातावरणामुळे आपल्या भागामध्ये जवळपास 300 ते 500 स्पेसीज ह्या ऑर्नामेंटल स्पेसीसच्या सापडतात, मिळतात. आणि आपण करतो काय की त्या वाईल्ड याचं कलेक्शन करतो आणि विकून देतो. पण त्यांचं आपण संगोपन करणे, कल्चर करणे, ब्रीडिंग करणे याच्यावरती अजून काम केलेलं नाही. आपण ते विकनेसेस मध्ये बघूया. सगळ्यात मोठे रिसोर्सेस आपल्याकडे काय आहेत, हॉटस्पॉट्स जे आहेत इंडियामधले ते. एक आहे फ्रेश वॉटर स्पेसीस साठीचे आणि दुसरे आहे मराईन स्पेसीस साठी. फ्रेश वॉटर स्पेसीस साठी हॉटस्पॉट आपल्याकडे आहे ईस्टर्न अँड वेस्टर्न हिमालयन रेंज, देन वेस्टर्न घाट, त्याच्यानंतर नॅचरल लेक्स सच ॲज कोलेरू, चिल्का, लोकटक एक्सेट्रा. इव्हन असंही म्हणता येईल की आपल्या पर्वतरांगांमध्ये जे काही छोटे छोटे तलाव असतील, तळे असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान असे ब्युटिफुल ऑर्नामेंटल फिशेस आहेत. ते अजून शोध लागणे सुरू आहे. अजून बरेच आपल्याला माहिती नाहीये. आत्ताच आम्ही एक सातपुड्याच्या रेंज मधून एका माशावरती काम करत आहोत. कदाचित 8-15 दिवसामध्ये तो पेपर आमचा पब्लिश होईल की तो न्यू टू एरिया असणार आहे. आणि मराईन स्पेसीस साठी आपल्याकडे सुद्धा खूप छान अशी रेंज आहे. गल्फ ऑफ कच्छ मध्ये आहे जिथे कोरलच्या रीफ्स आहेत, आयलँड रिजन्स आहेत जसं लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार असेल, गल्फ ऑफ मन्नार आहे, सुंदरबन आहे. अशा ठिकाणी आपण यांचं ब्रीडिंग करणे, कल्चर करणे, कलेक्शन करणे हे करू शकतो. ना विकनेसेस काय येते तर नॉन अवेलेबिलिटी ऑफ ब्रीडिंग टेक्निक्स. यांचं ब्रीडिंग कसं करायचं, यांचं उत्पादन कसं करायचं, संगोपन कसं करायचं याच्या टेक्निक्स मात्र अजून आपण डेव्हलप केलेल्या नाहीये किंवा त्या डेव्हलप झालेल्या नाहीये. कारण वाईल्ड व्हरायटी ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्यांचं रिप्रोडक्शन एका कॅप्टिव्हिटी, एका बंदिस्त केज मध्ये करणे हे थोडंसं डिफिकल्ट आहे, पण ते शक्य आहे. नो एक्सपर्टाइज इन कॅप्टिव्ह ब्रीडिंग ऑफ मराईन ऑर्नामेंटल फिश स्पेसीस. आपल्याकडे मराईन फिशेसचं ब्रीडिंग करण्याचं खूप छान अशी टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप झालेली नाहीये, पण काम सुरू आहे आणि आता बऱ्यापैकी त्याच्यावरती यश मिळत आहे. Lack of species specific techniques for collection of targeted species from wild. म्हणजे वाईल्ड मधून ज्या स्पेसीस आपण गोळा करतोय तर त्याच्याने काय होतंय, गोळा करणे आणि विकणे हा एकच भाग माहिती, पण त्यांचं उत्पादन वाढ होणे याच्यासाठी आपण प्रयत्न करत नाही, हा विकनेस आहे. लॅक ऑफ सर्टिफिकेशन मेकॅनिझम हा एक खूप मोठा असा भाग आहे जो सगळ्यांना भेडसावतो की या कागदाची पूर्तता करा, त्या कागदाची पूर्तता करा, हे सर्टिफिकेट घ्या, ते सर्टिफिकेट घ्या आणि मगच तुम्ही ते मार्केटमध्ये आणू शकाल वगैरे. आणि या सगळ्या कागदांची जुळवाजुळव करण्यामध्ये वेळ जात असतो, श्रम जात असतात, पैसा जात असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण निराश होतो आणि ते काम सोडून देतो. पण त्याच्यावरती सुद्धा आता काम सुरू आहे आणि कमीत कमी सर्टिफिकेशन करून याची आपण कशी डेव्हलपमेंट करू शकतो याच्यावरती कार्य सुरू आहे. गेल्याच वर्षभर आम्ही याच्यावरती चिंतन केलं. एक असोसिएशन गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश करायला सांगितली होती, त्याचा एक मी मेंबर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींवरती उहापोह करायला सांगितलं आणि आमच्याकडनं एक रिपोर्ट मागवला होता. आम्ही तो सादर केलेला आहे आणि त्याच्यावरती चिंतन सुरू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लॅक ऑफ अवेअरनेस फॉर द सस्टेनेबिलिटी. म्हणजे हा उपक्रम राबवून आपण सस्टेन होऊ शकतो याचं अवेअरनेसच आपल्याला माहिती नाही. होतं काय की आपण कॅश क्रॉप जे आहेत आपले शेतीमालाचे त्याच्याकडे वळत असतो आणि त्या दृष्टीने बघत असतो. पण लक्षात घ्या, कॅश क्रॉप सुद्धा यायला वेळ लागतो. आज बियाणं टाकलं आणि उद्या पीक हातात आलं असं नाहीये. आणि तसंच हे सुद्धा आहे, थोडासा पेशन्स ठेवा.
थोडीशी मेहनत घ्या, अगदी कमी जागेमध्ये यांचं खूप छान असं उत्पादन आपण घेऊ शकतो. जास्त काळजी घेण्याची गरज नाहीये, लक्ष ठेवायचंय फक्त. आणि जसं मी सांगितलं की 5 लाख रुपयांना एक या पद्धतीने जर सेल होत असेल तर बघा मनी किती हँडसम आहे. ठीक आहे, आपल्याकडनं तो डिस्कस नाही सांभाळला जाणार, नाही कल्चर होणार, पण आणखी दुसरे असे फिश आहेत की ज्यांची किंमत थाउजंड्स रुपयांमध्ये आहे आणि आपण ते सहज करू शकतो. ऑपॉर्च्युनिटीज काय मग याच्या? तर इट इज गुड डोमेस्टिक मार्केट एक्झिस्ट अँड इट इज ग्रोईंग ओव्हर द इयर्स. याला डोमेस्टिक मार्केट आहे, म्हणजे घरोघरी जर ॲक्वेरियम सुरू झाले, घरोघरी जर सगळ्यांनी ॲक्वेरियम ठेवायला सुरुवात केली तर बघा किती प्रचंड प्रमाणामध्ये याची मागणी राहणार आहे. म्हणजे एक्सपोर्ट करायला आपल्याकडे माल राहणार नाही कदाचित, इतका माल आपल्याला प्रोडक्शन करावा लागणार आहे. कारण आज प्रत्येकाच्या घरात ॲक्वेरियम नाहीये आणि जर प्रत्येकाच्या घरात ॲक्वेरियम यायला सुरुवात झाली तर याचं मार्केट खूप मोठं होणार आहे. रिच बायोडायव्हर्सिटी रिसोर्स, आपल्याकडे खूप असं बायोडायव्हर्सिटीचे रिसोर्सेस आहेत. गुड मार्केट लिंकेजेस अँड इन्स्टिट्यूशनल सपोर्ट, आपल्याला ही एक अपॉर्च्युनिटी आहे की आपण खूप चांगलं आपलं मार्केटचं लिंक तयार करू शकतो आणि त्याच्यासाठी इन्स्टिट्यूशनल सपोर्ट मिळणार आहे. कॅपिटलायझिंग दी अनटॅप्ड एरिया ऑफ कॅप्टिव्ह ब्रीडिंग ऑफ मराईन ऑर्नामेंटल फिश, आणि मराईन ऑर्नामेंटल फिशचं ब्रीडिंग करण्यासाठी, कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवण्यासाठीचं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलेलं आहे, करू शकतो आहे. ही अपॉर्च्युनिटी आहे आणि त्याच्यामुळे आपला सेल हा खूप वाढणार आहे. काही ऑपॉर्च्युनिटीज इथे आपल्याला दिसत आहेत, जसं सरांनी एक्झाम्पल दिलं होतं तारापूरवाला ॲक्वेरियमचं, त्याचं इमेज इथे दाखवलेली आहे. खूप मोठंसं ॲक्वेरियम आहे, अगदी बघण्यासारखं असं ते ॲक्वेरियम आहे. फ्रेश वॉटर आणि मराईन फ्रेश वॉटरचं सगळे तिथे स्पेसिस ठेवलेले आहेत, डिस्प्ले केलेले आहेत आणि बघताना खूप असा आनंद होतो. एक पिक्चर मध्ये तर बघा फिशच्या आकाराचंच ती बिल्डिंग तयार केलेली आहे. आणि एक इकडे पिक्चर दिसतंय डाव्या हाताला खाली कोपऱ्यामध्ये, एका मॉल मध्येच ॲक्वेरियम ठेवलेला आहे आणि ॲक्वेरियमची साईज बघा किती मोठी आहे की आपण माणसं तिथे खूप छोटे दिसत आहोत मॉल मध्येच. मग अशा पद्धतीने आता हा ट्रेंड वाढत चाललेला आहे आणि घरामध्ये ठेवणारे हे छोटे ॲक्वेरियम आपल्याला उजव्या हाताला वरती कोपऱ्यावरती दिसत आहे. यांची संख्या जर आपण वाढवली तर आपलं मार्केट हे खूप छान वाढणार आहे. हे जे मोठे ॲक्वेरियम मी तुम्हाला दाखवले ते याच्यासाठी की ठीक आहे आपण व्यवसाय नाही करू शकले, पण आपण या अशा वर्कशॉप्स मधून, अशा ट्रेनिंग मधून, अशा मोठमोठ्या मॉल्समध्ये आपण क्युरेटर म्हणून लागू आपल्याला सर्व्हिस मिळू शकते. तारापूरवाला ॲक्वेरियम असेल किंवा असे अन्य खूप सारे ॲक्वेरियम आता भारतामध्ये होऊ घातलेले आहेत, होत आहेत. अहमदाबादमध्येच आता व्हेरी रिसेंटली एक खूप छान असं ॲक्वेरियम डेव्हलप झालेलं आहे, मत्स्यालय. कोइंबतूर जवळ एक खेडगाव आहे, तिथे सुद्धा एक खूप छान असं ॲक्वेरियम आलेलं आहे. पण हे सगळे ॲक्वेरियम बनवलेले असले तरी तिथे त्याला सांभाळण्यासाठी मनुष्यबळ हे लागतंच. नुसतं मनुष्यबळ याच्यासाठी सांभाळण्यासाठी नाही तर कल्चर करण्यासाठी सुद्धा लागतं, कारण वारंवार यांना ह्या फिशेसची गरज पडत असते. काहींचं लाईफ फार छोटं आहे, एक 2-3 वर्ष आहे, काहींचं लाईफ 5 वर्ष आहे, काहींचं 10 वर्ष आयुष्य आहे. काही जणांना बऱ्याच वेळेला असं होऊ शकेल की फ्लक्च्युएशन ऑफ पीएच असेल, डिसीज आला असेल तर ते मरतात आणि मग त्यांना त्यांची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा नवीन फिश लागत असतात आणि अशा वेळेला कल्चर करणे खूप महत्वाचं असतं. आता थ्रेट्स काय याचे थ्रेट्स असे आहे, बाय युटिलायझिंग अवर, म्हणजे धोके काय आहेत की आपण इंडिजिनस ऑर्नामेंटल फिश जे आहे रॉ मटेरियल म्हणून जे वापरतो आणि त्यांना सेल करून देतो आहे हायर प्राइसला आफ्टर व्हॅल्यू ऍडिशन. ते गोळा करतो, आपण कलेक्ट करतो आणि विकून देतोय. यूज ऑफ डिस्ट्रक्टिव्ह मेथड्स वाईल कलेक्टिंग फ्रॉम वाईल्ड मधून, नॅचरल सिस्टीम मधून ज्या वेळेला आपण ते गोळा करतो त्यावेळेला केअरफुल कलेक्शन करण्याची मेथड नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच माशांना काही इजा होते, बरेच मरतात. तर हा खूप मोठा धोका आहे आणि याच्यामुळे काय होतंय की नॅचरल स्टॉक जो आहे आपला तो डिप्लीट होतोय, तो कमी होतोय, त्याचा ह्रास होतो आहे. Degradation of coral ecosystem, which is the natural habitat of marine fish, ornamental fishes. जे कोरल रीफ्स जे आहेत, प्रवाहाचे ज्याला आपण क्षेत्र म्हणतो, ते त्यांचं नॅचरल हॅबिटॅट आहे, तर ते सुद्धा काय होतंय, त्याचं सुद्धा डिग्रेडेशन होतंय. हे खूप मोठी खंत आहे.
एलियन स्पेसिस इंट्रोडक्शन, म्हणजे ज्या आपल्या नाहीये अशा स्पेसिसचं आपण जर त्याच्यामध्ये स्टॉप केला तर हळूहळू आपल्या फिशला सुद्धा इजा पोहोचू शकते. आता हे झालं आपलं फिश, त्याचं मार्केट, त्याचं फायदे तोटे ह्या गोष्टी. पण सरप्राइझिंगली बेनिफिट्स बघा काय आहेत. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला हे बघितल्यानंतर की घरामध्ये फिश ठेवल्याचे काय फायदे होतात. ज्यावेळेला आपण हे फायदे सांगू ना, समाजामध्ये याची माहिती होईल ना, त्याला नक्कीच मला विश्वास आहे आणि आत्मनिर्भर भारत जसं आहे तसं आत्मविश्वास वाटतो की ऑर्नामेंटल फिशचं हे खूप मोठं मार्केट तयार होईल. Aquariums not only beautify the living spaces but can also be therapeutic must-haves that help you deal with everyday life better. घरामध्ये फक्त सुशोभित करण्यासाठी ठेवलेली ती एक लिव्हिंग जिवंत अशी वस्तू नाहीये, तर त्याच्यासोबतच आपल्या जीवनाला एक खूप असं शांतताप्रिय आयुष्य देण्यासाठी, आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठीचं हे एक खूप चांगलं माध्यम आहे. ॲक्वेरियमची साईज जी आहे याचा मॅटर नाहीये. बऱ्याच वेळेला आता आम्हाला हा प्रश्न विचारला जातो की ॲक्वेरियम कसं असावं, ते मोठंच असतं का, छोटं नाही चालणार का, मग काचेचंच पाहिजे का? तर मित्रांनो, काचेचंच पाहिजे असा भाग नाहीये, चौकोनीच पाहिजे असा भाग नाहीये, आयताकृतीच पाहिजे असं नाहीये, तो अगदी 2 फूट बाय 2 फूट पाहिजे असाही भाग नाहीये. तर अगदी छोटस प्लास्टिकची बरणी असेल आपली, त्याच्यातही आपण फिश ठेवून आपला छंद जोपासू शकतो. कारण आहे, काही जणांचा बंगला आहे, पण काही जणांचं अगदी छोटस वन रूमचंच घर आहे, झोपडी आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे ठेवून आपल्या जीवनाचं जी जगण्याची जी आपली आवड आहे ती पूर्ण करू शकतो. आपण नॉर्मल राहू शकतो, आपला बीपी नॉर्मल ठेवू शकतो. आपण हळूहळू बघूया की याच्याने आपला रिड्यूस स्ट्रेस, ताण आहे आपला हा कमी होतो. ॲक्वेरियम जवळ जर आपण बसलो आणि त्याच्याजवळ जर बघत राहिलो, त्या फिशला जर आपण ऑब्झर्व करत राहिलो, त्यांच्या मुवमेंट जर आपण बघत राहिलो, रोज त्यांना जर आपण फूड देत गेलो, तर बघा जसंच आपण त्या ॲक्वेरियम जवळ जाऊ ते फिश आपल्या जवळ येतात आणि आपल्याला ते सांगू इच्छितात की मी आलेलो आहे, तुम्ही आलेला आहात, मला आता तुम्ही फूड द्या. आणि फूड खाऊन झाल्यानंतर तो चालला जाईल असं नाही, तर तो आपल्याजवळ समोर राहतो आणि आपल्या समोरच हेरझारा मारतो आणि सांगतो की जणू काही आपण लाड करत आहोत, प्रेम करत आहोत, असं त्यांचं बिहेवियर असतं. आणि त्या बिहेवियरमुळे आपला स्ट्रेस हळूहळू कमी होतो. आणि स्ट्रेस कमी होणे म्हणजे भरपूर साऱ्या अशा आजारांचं नायनाट करणे हे सिद्ध होतं. कारण स्ट्रेस मधूनच बीपी वाढतो, स्ट्रेस मधूनच डायबिटीज होतं, स्ट्रेस मधूनच ब्रेन हॅमरेज झालेले आहेत. जर स्ट्रेस नसेल तर हे आजार होणार नाही. आणि म्हणून ॲक्वेरियम मधील हे फिश त्याला खूप हेल्पफुल आहेत. डिक्रीज एन्झायटी, अस्वस्थता करमत नाहीये, खूप अस्वस्थता होते, शांतपणे ॲक्वेरियमच्या फिशेसला बघा, तुमची एन्झायटी कमी होते. काम डाऊन स्किल्स, लहान मुलं जे आहेत जे खूप मस्ती करतात त्यांच्यासाठी हे खूप छान असं आहे. कारण त्या फिशच्या बिहेवियरला, त्यांच्या मुवमेंटला बघून मुलं शांत होतात आणि त्याच्यानंतर यांचं मॅथमॅटिकल जे रिकॉग्निशन आहे ते वाढवण्यासाठी याची मदत होते. त्यांना सांगायचं ॲक्वेरियम मध्ये जे फिश आहे ते काउंट कर, आणि मग ते काउंटिंगही शिकतात आणि शांत बसून त्या फिश सोबत खेळत राहतात. त्यांचं कल्चर करणे, निसर्गाशी जवळीक जाणे, हे सुद्धा भाग त्याच्यातून आपण मुलांना शिकवू शकतो. इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, असं जर होत असेल तर साहजिकच आहे त्याच्याने काय होईल, आपलं कार्यामध्ये मन लागेल. आणि म्हणून बघा, आता कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये, काही ऑफिसेसमध्ये, शॉप्समध्ये, मॉल्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये ॲक्वेरियम ठेवलेले आहेत. कारण त्या ॲक्वेरियमच्या वातावरणामध्ये चिडचिड कमी होते, आपण शांत होतो, आपला स्ट्रेस कमी होतो आणि आपण आपल्या कामाला लागतो. पेशंट असेल तर तो सुद्धा काय होईल, काम होईल, शांत होईल, त्याचा फिअर कमी होईल, तो आनंदी होईल आणि तो जर आनंदी झाला तर पेशंट हा लवकर बरा होतो. डॉक्टर सुद्धा दिवसभराच्या याच्यामध्ये थकलेले असतात पेशंट सोबत, आणि ते सुद्धा काय होतील, शांत होतील, त्यांचे स्ट्रेस कमी होईल आणि ते आपल्या पेशंट्सवरती लक्ष ठेवू शकतात, चांगलं देऊ शकतात.
हेल्प अल्झायमर्स पेशंट्स, अल्झायमर्स स्मृतिभ्रंश म्हणजे विस्मरायला होतं, लक्षात राहत नाही. बऱ्याच वेळेला तर असं होतं की नावं सुद्धा आठवत नाही, जवळच्यांची नावं सुद्धा आठवत नाही. तर एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की दोन फिश टँक ठेवले. एक फिश टँक मध्ये फिश नव्हते, ऑर्नामेंटल फिश नाहीये, आणि एका टँक मध्ये फिश होते. पेशंट्सला काही दिवस काय केलं, फक्त खाली जे ॲक्वेरियम आहे, एम्प्टी ॲक्वेरियम, त्याच्याजवळ बघायचं, शांत बसायचं, त्याला ऑब्झर्व करायचं, एवढंच काम दिलेलं. आणि म्हणजे साधारणतः 15 मिनिटं, अर्धा तास असा टाइम वाढत 1 तासापर्यंत. आणि नंतर त्याचं अनालिसिस केलं तर त्यांच्यात काहीच इम्प्रूव्हमेंट नव्हते. आणि दुसरं, ज्या ठिकाणी फिश होते ॲक्वेरियम मध्ये, त्याचं ऑब्झर्वेशन केले, त्यांना ते फिश ऑब्झर्व करायला लावले, ते ॲक्वेरियम ऑब्झर्व करायला लावलं, तर असं लक्षात आलं की 30% त्यांच्या मेमरीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. 30%. म्हणजेच अल्झायमर डिसीज मध्ये याचा खूप मोठा रोल आहे. इझीज पेन रिलीफ करण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये, कोणतं हॉस्पिटल तर डेंटिस्ट, दातांच्या दवाखान्यामध्ये ॲक्वेरियम ठेवलेलं, आणि त्या ॲक्वेरियम बघताना असं लक्षात आलं की जे पेशंट्स आहेत, जे दात दुखत आहेत, हिरड्या दुखत आहेत, सळसळ होत आहेत, अशा तक्रारी घेऊन जे आलेले होते, त्यांनी जसं ते ॲक्वेरियम बघून मध्ये जायला लागले डॉक्टरांकडे, तर त्यांनी स्वतःहून सांगायला सुरुवात केली नंतर की डॉक्टर, आम्ही आलो त्याला पेन होतं, दुखत होतं, पण आता आमचं पेन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, बरं आम्ही तर औषध घेतलेलं नाहीये. तर बघा, नुसतं ॲक्वेरियमला त्यांनी बघितलं, त्याच्यात ते रममाण झाले आणि त्याच्यामुळे त्यांचं पेन रिलीव्ह झालं. ह्या सायंटिफिक स्टडीज आहेत, हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे. इम्प्रूव्ह स्लीप पॅटर्न. आपल्या लिव्हिंग रूम मध्ये ॲक्वेरियम असेल तर फारच चांगलं, पण बेडरूम मध्ये जर ॲक्वेरियम असेल तर रात्री झोपण्याच्या अगोदर 5 ते 10 मिनिटं ॲक्वेरियमला ऑब्झर्व करा. इतकी शांत अशी झोप लागेल, गाढ निद्रा ज्याला म्हणतो आपण, की आपलं, आणि जितकी छान झोप होते तितकं आपण आजारांपासून लांब जातो. आपलं मेटाबॉलिझम छान होतं, आपलं चयापचय चांगलं होतं, आपलं हृदयाचे स्पंदन, हार्टबीट चांगले होतात, बीपी नॉर्मल होतो, लो होतो, हाय बीपी असेल तर लो होतो, म्हणजे नॉर्मल होईल. कारण बेडरूम मध्ये जर ॲक्वेरियम असेल तर फिश हे एक विशिष्ट असा नॉईज करत असतात, एक साऊंड जनरेट होतं, त्याला व्हाईट साऊंड म्हणतात. तर त्या साऊंड वेव्हमुळे सुद्धा आपल्याला खूप छान शांत अशी झोप लागते. लहान मुलांसाठी तर हे खूपच छान असा छंद आहे, जसं की मी आधीच म्हटलं की याच्यामुळे नॉलेज आणि स्किल वाढतं त्यांचं ॲक्वेरियम बद्दलचं, मॅथमॅटिकल नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट होते, ऑब्झर्वेशन्स यांचे चांगले होतात, निसर्गासोबत राहण्याची अटॅचमेंट वाढते, आणि अदर ॲनिमल्स म्हणजे डॉग असेल, कॅट असेल, यांच्या बाईटची शक्यता असते, डिसीज ट्रान्सफर होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा हा खूप असा इझी अँड लुसिड असा ऑर्गॅनिझम आहे फिश. एरोना नावाचा एक असा फिश आहे की जो गुडलक म्हणून म्हटलं जातो, की घरामध्ये जर एरोना असेल तर शुभ असं आपल्या घरामध्ये राहतं, घरातल्या व्ह्यूज चांगल्या राहतात. कॉमनली आपण म्हणतो की नजर लागणे, तर नजर लागत नाही वगैरे, अशा ह्या गोष्टी याच्यामध्ये. वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे आर्थिक स्थिती पण चांगली राहते. आणि दुसरं असं की एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये, सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या संधी, म्हणजे स्वतः तो कार्य करतो. लहान मुलगा जो आहे तो मग नाही मीच फिश टँक साफ करेल, मीच याला फीड देईल, तर सेल्फ म्हणजे स्वतः काम करण्याची वृत्ती याच्याने डेव्हलप होते. दुसरा अजून एक महत्वाचा फॅक्टर असा आहे की घरामध्ये फिश ठेवल्याने काय उपयोग होतो, म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. जसं दशावतारामध्ये सरांनी सांगितलं की मत्स्य अवतार आहे, तर तसंच वास्तूमध्ये मत्स्याचा पण खूप छान रोल आहे. आपल्या एन्शियंट तत्वानुसार, वास्तुशास्त्रानुसार, जिओलॉजिकल, ऍस्ट्रोलॉजिकल कॅल्क्युलेशन्समुळे असं लक्षात येतंय की घर बांधताना ॲक्वेरियम किंवा फिश ठेवण्याची जागा ही खूप चांगली असते. The poorly constructed house may lead to a loss
in a health and wealth, no peaceful atmosphere, family clashes, and trouble in married life. Vastushastra Vidya helps us to correct certain doses without any changes in the construction of the building. आता घर बांधताना चुका होऊन जातात, चुका नाही म्हणता येणार, पण जागाच तशी असेल आणि त्याच्यामुळे तसं कन्स्ट्रक्शन करावं लागत असेल तर आपण ते करतो. मग याला करेक्शन करण्यासाठी काय तर घरामध्ये ॲक्वेरियम ठेवा, फिश ॲक्वेरियम ठेवा. आणि त्या ॲक्वेरियमला ठेवल्यानंतर काय होईल की ज्या काही निगेटिव्ह एनर्जी ज्या येत आहेत घरामध्ये त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. आणि ज्यावेळेला एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते त्यावेळेला आपल्या सगळे जे काही दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात. फेंगशुई, चायनामध्ये फेंगशुईचं खूप मोठं चलन आहे आणि त्यांनी सुद्धा याला रिपोर्टेड केलेले, सिग्निफाय केलेलं आहे. जसं पंचमहाभूत आहेत तसे ते सुद्धा पंचभूत मानतात, जसं वॉटर, वूड, मेटल, अर्थ अँड फायर. तर हे सगळे पंचमहाभूत बॅलन्स होतात घरामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. अशा या ऑर्नामेंटल फिशला पाळीव बनवणे, पेट बनवण्याची सुरुवात जी झाली ती 1163 मध्ये, ओरिजिनेटेड फ्रॉम चायना. Goldfishes were the first used for hobby, which was kept in glass bowl. एका ग्लास बाउल मध्ये, काचेच्या गोल भांड्यामध्ये गोल्डफिश ठेवायला सुरुवात केली. गोल्डफिश हे ऍक्च्युअली काय तर कटला नावाचा जो फिश आहे त्याच्यापासून तयार झालेलं एक व्हरायटी आहे. त्याचं क्रॉस ब्रीड करत करत त्याचं ब्रीड आयसोलेट करत करत काय केलं त्यांनी, त्याला डेव्हलप केलेलं आहे. First aquarium was set up by Englishman S.H. Ward in 1855 in United Kingdom. The Frenchman Carbonnier was the first ornamental fish breeder, succeeded in breeding paradise fish Macropodus opercularis in 1869 and 70. म्हणजे पहिलं ॲक्वेरियम बनवलं गेलं ते 1855. बघा किती मोठा कालखंड गेलेला आहे. 1163 मध्ये ही सुरुवात झाली गोल्डफिशला बोल मध्ये ठेवणे, घरामध्ये ऑर्नामेंटल म्हणून सुशोभित करण्यासाठी. पण ॲक्वेरियम म्हणून जे कन्स्ट्रक्शन व्हायला सुरुवात झाली ती 1855 मध्ये, म्हणजे साधारणतः 700 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये गेला. आणि ब्रीडिंग करणे, मग ह्या कारण पूर्वी काय ते नॅचरल सिस्टीम मधून घ्यायचे आणि वापरत होते, पण आता त्यांचं कॅप्टिव्हिटीमध्ये ब्रीड करणे, त्यांचं मीटिंग करणे, त्यांचं उत्पादन करणे आणि प्रोजेक्टपादन करून त्यांना काय करायचं मग मार्केटमध्ये आणायचं. And in India, the first aquarium called Tarapurwala Aquarium was built in Mumbai in 1951. आणि मग साधारणतः 100 वर्षाच्या कालावधीनंतर भारतामध्ये सुद्धा ॲक्वेरियम बनवलं गेलं. आता आपण बघूया की एक जनरल प्लॅन आहे हा फिशचा की कसा आहे. एक जनरल बॉडी प्लॅन, याच्यात बदल होऊ शकतो, आकार बदलतो, फिन्स बदलतात, नंबर बदलेल, पण एक जनरल बॉडी प्लॅन असं आहे की वरची बाजू डॉर्सल आहे, खालची व्हेंट्रल बाजू, तोंडाकडे असलेला भाग म्हणजे अँटिरियर रिजन, शेपटीकडे असेल तो पोस्टेरियर रिजन. आणि त्याला एक मध्ये इथे बघा एक लाईन दिसते, दॅट इज द लॅटरल लाईन. आणि मग हे फिन्स त्याच्या बॉडीवरती असतात, पेक्टोरल फिन, देन द पेल्विक फिन, हे पेयर्ड असतील, ॲनल फिन, डॉर्सल फिन, सिंगल फिन असतात, कॉडल फिन, हेटेरो सर्कल असेल किंवा होमो सर्कल असेल, इट डिपेंड्स. त्याच्यानंतर ऑपर्क्युलम, गिल फ्लॅप, माउथ, आईज, हे साधारणतः त्याचे बॉडी पार्ट्स आहेत. हे याच्यासाठी ती स्ट्रीमलाईन बॉडी आहे. हे कॅरेक्टर्स आपण का लक्षात ठेवायचे किंवा बघायचे, कारण आपण ज्याला कल्चर करणार आहोत, ब्रीडिंग करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला मेल आणि फिमेल आयडेंटिफाय करायचे, नर आणि मादी. आणि त्यांचं नर मादी आयडेंटिफिकेशनसाठी पेक्टोरल फिनची माहिती असते, पेल्विक फिनची माहिती असते, ॲनल फिनची माहिती असते, हे खूप महत्वाचं आहे. लॅटरल लाईन माहिती असणे आवश्यक आहे, कारण काही कोई कार्प जे आहेत त्यांना आपल्याला ब्रीड करायचं असेल तर इंजेक्शन द्यायचं असतं. आणि मग ते इंजेक्शन देताना आपल्याला लॅटरल लाईनच्या जवळ थोडस वरती डॉर्सल फिनच्या खाली इथे इंजेक्शन द्यायचं असतं. आणि म्हणून आपल्याला जनरल बॉडी प्लॅन हा माहिती पाहिजे. ठीक आहे. देन हाऊ टू स्टार्ट ऑर्नामेंटल फिश फार्मिंग ऑर द कल्चर, जो आज आपला टॉपिक आहे. ती कसं करणार ही सुरुवात, प्रिपरेशन ऑफ ॲक्वेरियम कसं करायचं आहे आणि मग कल्चर करायचं आहे.
कसं त्याला सांभाळायचं आहे. सो इन दिस कॅटेगरी वी विल सी, आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ फिशेस, construction of aquarium, accessories for aquarium, water management, aquatic plants, feeding management, health management, packaging and transportation. टाइप्स ऑफ फिशेस मध्ये दोन प्रकारचे फिश टाइप्स असतात. एग लेयर्स, अंडी देणारे, आणि लाईव्ह बियर्स, पिल्लांना जन्म देणारी. ऐकून थोडस काही जणांना नवं वाटलं असेल की हा फिश आणि पिल्लांना जन्म. हो, काही फिश हे पिल्लांना जन्म देतात, जसं गप्पी आहे, मॉली आहे, हे पिल्लांना जन्म देतात. गोल्डफिश अंडी देणार आहे. तर एग लेयर्स मध्ये कसे आहेत, पुन्हा काही प्रकार पडतात. एग स्कॅटर लेइंग नॉन अडेसिव्ह एग्स, नॉन अडेसिव्ह, चिपकून न राहणारे. स्कॅटर म्हणजे इतस्तः विखुरलेले, एका ठिकाणी बंच मध्ये टाकणार नाही. काही मासे असे आहेत की ते एग स्कॅटर लेइंग पण अडेसिव्ह आहेत, चिपकून राहतील, एखाद्या वस्तूला, सबस्ट्रॅटमला ते चिपकून जातात. एग बरियर्स, छोटस असं होल बीळ तयार करायचं आणि त्याच्यामध्ये अंडी द्यायची. माउथ इन्क्युबेटर्स, एरोवाना जो फिश मी तुम्हाला सांगितला, तो फिश त्याच्या तोंडामध्ये ते एग्स ठेवतो आणि त्याच्यामध्ये तो इन्क्युबेट करतो आणि नंतर मग तोंडातून पिल्लांचा जन्म होतो. नेस्ट बिल्डर्स, बेट्टा नावाचं फिश आहे, तो स्वतःच्या तोंडातून हवेचे बुडबुडे तयार करतो, बबल्स, आणि त्या बबल्सचं घरटं तयार करतो आणि मग तिथे मादी ही अंडी घालते, त्यांचं मिलन होतं आणि ते अंडी घालतात. एग कॅरियर्स, काही फिश एग्सला कॅरी करतात, स्वतःच्या पाऊच मध्ये एग्स टाकून घेतील, पाठीवरती ठेवतील आणि ते काय करतील, एगला कॅरी करतात, सोबत ठेवतात. लाईव्ह बेअरर्स मध्ये ओव्हिव्हिपेरस अँड द व्हिव्हिपेरस, म्हणजे अंडी पण देतील आणि नंतर मग पिल्लांना जन्म देतील, आणि काही डायरेक्ट पिल्लांना जन्म देणार. ॲक्वेरियमचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे. हाईट, लेंथ, विड्थ ही कॉन्स्टंट राहत नाही. इट व्हेरीज, इट डिपेंड्स अपॉन द साईज विच यू हॅव. तुमच्याजवळ जी जागा आहे त्या जागेनुसार तुम्ही ॲक्वेरियमचं कन्स्ट्रक्शन करू शकता. हाईट, लेंथ, विड्थ इज नॉट द मॅटर. मग मॅटर काय आहे, तर गोष्ट याच्यात एक लक्षात घ्यायची आहे की आपण त्याच्यात पाणी किती साठवणार आहोत, त्याप्रमाणे काचेचं सिलेक्शन करायला पाहिजे. कारण जास्त पाणी असेल आणि जर 2 mm 3 mm चा ग्लास असेल तर वॉटरच्या प्रेशरने, वॉटरच्या वजनामुळे तो ब्रेक होण्याची शक्यता असते. सेकंड थिंग, जी साईज आहे, जितकं पाणी राहणार आहे त्या प्रमाणामध्ये फिश त्याच्यात ठेवायचे आहे. फिशला सुद्धा स्पेस लागते, नाहीतर एक छोटासा ग्लास आहे तितकं फक्त बाउल आहे समजा, आणि आपण त्याच्यात 100 फिश ठेवले तर ते सस्टेन होणार नाही. म्हणून याचं प्रमाण लक्षात घ्यायचं आहे की पाणी आणि फिश किती ठेवायचे आहेत आणि जागा किती आहे. ग्लास ॲक्वेरियमचे टाइप्स बघा. ग्लास ॲक्वेरिया आहे, कलित ग्लास असेल, ट्रान्सपरंट प्लास्टिक ॲक्वेरिया असेल, आता वर्ल्ड शेप्ड ॲक्वेरिया पण आलेले आहेत, ॲक्रेलिकचे ॲक्वेरियम्स आलेले आहेत. कसं याचं फॅब्रिकेशन करणार, कसं आपण टँक तयार करणार, ॲक्वेरियम तयार करणार, तर सर्वात आधी काय करायचे, प्लेन असं सरफेस बघायचं आहे. शक्यतो जमिनीवरती करा किंवा टेबल असेल तर टेबल, पण त्याचा सरफेस हा प्लेन असेल आणि त्याच्यावरती एक थर्माकोल ठेवायचा आहे. थर्माकोल ठेवल्यानंतर सर्वात आधी ग्लास आपण जे घेणार आहोत ॲक्वेरियम साठी, तर बॉटमचा ग्लास ठेवायचा आहे, बॉटमचा तळ, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काय करायचंय, सिलिकॉन जेल ट्यूब मिळते, त्याच्याने चारही बाजूने आपल्याला काय करायचंय, त्याला सिलिकॉन लावून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर मग बॅक पॅनल्स, म्हणजे जो दर्शनी भाग आहे त्याच्या पाठीमागचा जो ग्लास आहे आधी तो ठेवणार, त्याच्यानंतर आजूबाजूचे जे 2 आहेत त्यांना ठेवणार, आणि त्याच्यानंतर पुढचा काच, आणि हे चारही काच लावल्यानंतर त्यांना आपण टेप लावून देणार आहोत, जेणेकरून ते एकमेकांना होल्ड करून राहतील आणि पक्के चिपकतील.
हे झाल्यानंतर काय करायचं आहे, त्याला वाळू द्यायचे, राहू द्यायचंय. कारण सिलिकॉन जेल हे लगेच वाळत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. त्याला क्युरेटिंग म्हणतात, त्याला क्युअर होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, बोटाने चांगलं सगळीकडून फिरवून घ्यायचं आहे. तो जो काही जेल लावलेला आहे आपण तो, त्याच्यामुळे काय होईल, तो सगळा सरफेस हा स्मूथ होईल आणि एक राऊंड शेप त्याला येईल, ज्याच्यामुळे आपल्याला ॲक्वेरियम हे क्लीन करताना मदत होते, स्वच्छ करताना मदत होते. आणि मग नंतर त्या ॲक्वेरियमला आपण चेक करायचं आहे की ते ड्राय झालं असेल जेल, तर नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी भरायचं आहे आणि चेक करायचं आहे लीक आहे की नाही. जर ते लीक नसेल तर मग आपण ॲक्वेरियम आता वापरायला हरकत नाही. आणि जर लीक असेल तर पुन्हा त्याला काय करायचं आहे, सिलिकॉन जेलने सील करायचं आहे. आता ॲक्वेरियम साठी लागणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टींवर आपण बघूया. हे आपण कन्स्ट्रक्शन बघितलं की ॲक्वेरियमचं ग्लासचं ॲक्वेरियम कसं. सेम पद्धतीने आपण प्लास्टिकचं करू शकतो, सेम पद्धतीने ॲक्रेलिकचं करू शकतो. आता ॲक्रेलिक मध्ये खूप प्रकार आलेले आहेत आणि आपण त्यांचा उपयोग करून सुद्धा आपलं ॲक्वेरियम तयार करू शकतो. आता मोठे मोठे टँक सुद्धा डेव्हलप होतात आणि ज्याला ॲक्रेलिकची विंडो सुद्धा मिळते. म्हणजे डेव्हलपमेंट बघा खूप झालेली आहे. कारण की अडेझिव्ह हा जो प्रकार आहे, ज्याला आपण गम म्हणू, चिपकवण्यासाठीचा पदार्थ म्हणूया, त्याच्यामुळे काय झालं की लिकेजचे चान्सेस कमी झाले आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपण करायला लागलो. ग्लास आणि प्लास्टिक, प्लास्टिक आणि ॲक्वेरियम, FRP आणि ॲक्रेलिक, अशा पद्धतीने. आता याच्यासोबतच ॲक्वेरियम तर तयार झालं, पण यांचं कल्चर करण्यासाठी, यांना संगोपन करण्यासाठी लागणारे काही ॲक्सेसरीज आहेत, सपोर्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत. ते कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. सो ॲक्वेटिक लाईफ इन अन ॲक्वेरियम इज सॉफ्टवेअर. ॲक्वेटिक लाईफ काय, सॉफ्टवेअर. म्हणजे आपण सॉफ्टवेअर हार्डवेअर ही भाषा आपल्याला पटकन जमली, कारण आपण सगळे आता एक वर्षभरापासून ऑनलाईन मध्ये गेल्यामुळे या गोष्टी थोड्याशा फॅमिलियर झालेल्या आहेत आपल्याला. तर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असे जर आपण प्रकार केले आणि त्यांचं जर प्रॉपर युटिलायझेशन, प्रॉपर यूज करून घेतला, तर ॲक्वेरियम हे खूप छान असं तयार होतं. तर ॲक्वेटिक लाईफ, पाणी जे मेन आहे त्याचं सॉफ्टवेअर जे आहे, हे मेन सॉफ्टवेअर आहे पाणी, ते जर छान असेल तर ॲक्वेरियम आपलं छान राहील. आणि ॲक्सेसरीज यूज टू मेंटेन द वॉटर क्वालिटी अँड ॲक्वेटिक लाईफ अँड ॲक्वेरियम आर इट्स हार्ड पार्ट. आणि ते जे पाणी आहे, ते जे ॲक्वेरियम आहे, ते मेंटेन ठेवण्यासाठी, म्हणजे पाण्याचा pH असेल, पाण्यामधलं नायट्रोजन असेल, नायट्रेट असेल, अमोनिया असेल, हे सगळं मेंटेन करण्यासाठी जे काही गोष्ट लागते आहे, ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, हे मेंटेन करायचं असेल तर त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे हार्डवेअर. So proper housing of the software and hardware has to function properly and efficiently. Various accessories are installed in an aquarium as hardware. The accessories could be further classified as essential and decorative. काही ह्या essential आहेत, जसं एरिएटर बुडबुडे सोडतं पाण्यामध्ये, कारण ऑक्सिजनेशन होतं पाण्याचं. हवा पाण्यामध्ये मिसळली जाते आणि ज्याच्यामुळे ऑक्सिजन रिलीज होतो आणि ते ऑक्सिजन फिश घेतात. त्यांचं श्वसन क्रिया जी होते, त्यांचं श्वासोच्छ्वास, रेस्पिरेशन जे आहे ते पाण्यामधला ऑक्सिजन घेण्याचं आहे आणि म्हणून पाण्यामध्ये ऑक्सिजन देण्यासाठी एरिएटर आवश्यक आहे. आणि काही डेकोरेटिव्ह म्हणजे प्लांट्स असतील, पिक्चर असेल, स्टोन असतील. काही ॲक्वेरियम मध्ये बघितलं असेल तुम्ही, पाळणा फिरतो आहे, बेडूक उड्या मारतो आहे, एक पानबुडी असलेला मनुष्य आहे, तो काहीतरी करतो आहे. हे सगळं हा डेकोरेटिव्ह पर्पज आहे, याचं ॲज सच यूज नाहीये, पण एक छान असं स्ट्रक्चर दिसावं म्हणून ते बनवलेलं असतं. इथे आपण ॲक्सेसरीज बघतोय बघा, हे आहे एरिएटर, याच्यामुळे हवा ही सोडली जाते. नंतर हा ट्यूब, पाईप, याला लावून आपण काय करतो, एरिएशन करत असतो. आता वेगवेगळे ॲक्वेरियम आपल्या घरामध्ये असतील, एकापेक्षा जास्त, तर टी कनेक्टर असतील किंवा ट्यूब कनेक्टर्स असतील किंवा कंट्रोलर असतील. एअर प्रेशर कंट्रोल करायचं आहे, जास्त एअर सोडायची की कमी एअर सोडायची आहे,
त्याच्यानंतर 4 वे असेल. हे स्टोन्स याच्यामधून काय होतं, हवा जी आहे ती या स्टोन्स मध्ये येते आणि नंतर बारीक असे छोटे 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 स्मॉल बुडबुडे त्याचे बाहेर यायला लागतात आणि ते हवेचे बुडबुडे पाण्यामध्ये मिसळले जातात. सकर्स आहेत, ह्या ट्यूब हे स्टोन ॲक्वेरियम मध्ये फिक्स करण्यासाठीचे सकर्स आहेत. पाण्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठीचे हे केमिकल्स आहेत, ज्याच्यामुळे आपण अमोनिया मेंटेन करू शकू, पीएच मेंटेन करू शकू, किंवा काही डिसीज असेल, फंगल अटॅक झाला असेल, बॅक्टेरियल अटॅक झाला असेल तर केमिकल्स त्याला हेल्प करतात. हा फिल्टर आहे ज्याच्यामुळे आपण जे काही फूड टाकणार आहोत त्याच्यानंतर ते फूड खाऊन फिश काय करणार आहे, त्याचे एक्सक्रिटा बाहेर फेकेल. ते एक्सक्रिटा जी आहे ते घाण झालेलं पाणी या फिल्टर मधून पास होतं आणि हा जो स्पॉन्ज लावलेला आहे याच्यातून पाणी फिल्टर होऊन स्वच्छ पाणी पुन्हा ॲक्वेरियम मध्ये येतं. त्याच्यानंतर ही नेट आहे, आपल्याला ज्याला ॲक्वेरियम क्लीन करायचं असेल तर नेटने आपण काय करतो, फिश कॅच करणार, दुसऱ्या याच्यात ट्रान्सफर करणार टब मध्ये, ॲक्वेरियम क्लीन करणार आणि पुन्हा त्याला नेटद्वारे इंट्रोड्यूस करून देणार. हे सगळं या खरं ऍक्च्युली ऑनलाईन मध्ये होत नाही व्यवस्थित, पण प्रत्यक्षामध्ये हे काम करताना खूप आपण एन्जॉय करत असतो. खूप छान मजा येते याची. पूर्ण सेटअप आमच्या इथे सुद्धा हा आहे. त्याच्यानंतर याच्या सोबतच ऍक्सेसरीज मध्ये हुड वरती याच्या झाकण ठेवायचं आहे, कारण बऱ्याच वेळेला याच्यामध्ये घाण पडण्याची शक्यता असते, पाली पडण्याची शक्यता असते, मांजर कॅट्स जे आहेत त्या अटॅक करण्याची शक्यता असते. होत नाही शक्यतो, पण ते अटॅक करू शकतात. नंतर हीटर्स, जर वातावरणामध्ये खूपच गारवा आलेला असेल, टेम्परेचर डाऊन होत असेल तर ते टेम्परेचर डाऊन होऊ नये म्हणून हीटर सुद्धा याच्यामध्ये लावले जातात. नंतर थर्मामीटर टेम्परेचर चेक करण्यासाठी सुद्धा लावले जातात. लाईट सोर्स, टॉप वरती जे हुड आहे त्या हुडला ट्यूब लावून आपण काय करतो, प्रकाश देत असतो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत ट्यूब्स अवेलेबल झालेल्या आहेत एलईडीच्या डेव्हलपमेंटमुळे. रात्री ब्ल्यू लाईट खूप छान दिसतो, दिवसा त्याच्यामध्ये आपण कलर चेंजेस करू शकतो. आता रिमोटने पण अवेलेबल झालेले आहेत किंवा ऑटोमॅटिक कलर चेंजेस पण आलेले आहेत. ब्ल्यू लाईट, रेड लाईट, येलो लाईट, ग्रीन लाईट असं ते अल्टरनेट होत असतात. आणि हा लाईट सोर्स सुद्धा त्यांच्या ग्रोथवरती परिणाम करत असतो, त्यांच्या बिहेवियर सुद्धा परिणाम करतो आणि म्हणून लाईट हा खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर एअर पंप्सचे आता खूप असे वेगळे वेगळे प्रकार यायला लागले. सिंगल असेल, डबल चॅनल असेल, मल्टी चॅनल असतील, 4 वे असतील. तर जशी आपली रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण ऑक्सिजनेशनसाठी याचा उपयोग करून घेऊ शकतो. टू कीप गुड वॉटर क्वालिटी अँड फॉर मेंटेनिंग द फिश इन अ हेल्दी मॅनर, पाण्याची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी, ऑक्सिजनची लेवल चांगली ठेवण्यासाठी एअर पंप हे खूप मदत करतात. Air tubes and controlling devices are also needed to regulate the airflow to the system. आणि ते जे मी आत्ताही कंट्रोलर दाखवलं की तो फ्लो मेंटेन करण्यासाठी, सगळीकडे इव्हन डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी कंट्रोलर हे खूप महत्वाचे आहेत. एअरस्टोन हे महत्वाचे आहेत कारण की त्याच्यामधून जे स्मॉल एअर बाहेर येते ती स्मॉल पोर्स मधून बाहेर येते आणि त्याच्यामुळे जे फाईन बबल्स असतात ते काय होतात, इफिशियंटली ऑक्सिजनेशनचं काम करतात. देन एक खूप महत्वाचा ऍक्सेसरी पार्ट आहे, दॅट इज द फिल्टर. पाणी फिल्टर करण्यासाठी जे 3 प्रकारचे फिल्टर याच्यामध्ये वापरले जातात. एक असतो बायोलॉजिकल फिल्टर, सेकंड इज मेकॅनिकल फिल्टर अँड द थर्ड वन इज केमिकल फिल्टर. हे तिन्ही फिल्टरचं फंक्शन काय आहे, टू क्लीन द वॉटर ऑफ डेब्रिज अँड सस्पेंडेड पार्टिकल्स, रिमूव्ह अमोनिया अँड नायट्रेट्स अँड एरिएट द वॉटर. पाण्यामधल्या जी काही घाण असेल, एक्सक्रिटा असेल किंवा काही फूड रिमेन्स आहेत, सगळेच अन्न खाल्लं गेलं असं नाहीये, काही अन्न असंही पडून राहतं, तर ते अन्न असेल, त्यांचा एक्सक्रिटा असेल, त्यांचं मल असेल, हे सगळं शोषून घेणे, त्या फिल्टर मधून पास करणे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे जो अमोनिया तयार झालेला आहे, नायट्रेट्स तयार झालेले आहे पाण्यामध्ये, ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम बायोलॉजिकल, मेकॅनिकल आणि केमिकल फिल्टर करत असतात. Biological filter, an aquarium filter is a breeding ground for 2 main types of bacteria. Biological का, तर या फिल्टर मध्ये बॅक्टेरियांचं ग्रोथ केली जाते.
का? दिस बॅक्टेरिया फिक्सेस दी अमोनिया, नायट्रोजन, याचं काम ते करतात. द फर्स्ट टाइप ऑफ बॅक्टेरिया ब्रेक्स डाउन द पोटेन्शियली पॉइझनस अमोनिया that fish produce into less harmful nitrates. पहिल्या टाइपचे बॅक्टेरिया काय करतात? अमोनिया जो आहे त्याला ब्रेकडाऊन करतात नायट्रेट्स मध्ये. And the second type of bacteria breaks down the nitrates into even harmful nitrates. Less harmful म्हणजे नायट्रेटचं रूपांतर नायट्रेट मध्ये होतंय, जे जास्त हार्मफुल नाहीये. मग असं हे बायोलॉजिकल फिल्टर मध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ केली जाते. आणि मग हा जो पाणी आपण त्याच्यातून पास करणार आहे त्याच्यात काय होईल? मग दे कॅन कन्झ्युम दॅट अमोनिया, दॅट नायट्राइट्स अँड कन्वर्ट इनटू द नायट्रेट्स. मेकॅनिकल फिल्टर मध्ये काय होईल? रिमूव्ह लार्ज सस्पेंडेड पार्टिकल्स ऑफ डेब्रिज फ्रॉम द वॉटर. पाण्यामध्ये जी काही घाण आहे, पाण्यामध्ये जे काही एक्स्ट्रा पडलेलं आहे, जे काही फूड पडलेलं आहे, जे लार्ज पार्टिकल्स आहेत, बऱ्याच वेळेला डस्ट पार्टिकल्स सुद्धा येतात हवेमधून, किंवा काही जर समजा ॲक्वेरियम खिडकीजवळ असेल, ओपन जागेत ठेवलं असेल, आजूबाजूला झाडं असतील तर पालापाचोळाही पडतो. तर हे सगळं त्या फिल्टर मधून काय होईल? फिल्टर केलं जाईल, अडवलं जाईल आणि फक्त पाणी पुढे पास केलं जाईल. सॉलिड सस्पेंडेड पार्टिकल्स आर ट्रॅप्ड अँड फिल्टर्ड आउट. Mechanical aquarium filtration removes solid particles from the water via the aquarium filter. And the third one is chemical filter. काय करणार आहे chemical filter? To remove medications and heavy metal traces from the water. Harmful soluble chemical contents of water as those which alter its pH. कारण या केमिकल्स मुळे काय होईल की पाण्याचा pH बदलतो. तो बदलू नये म्हणून काय करतील? हे हार्मफुल केमिकल सगळे बाहेर काढले जातील, फिल्टर केले जातील. Impart its hardness or fish's metabolites are rendered harmless by changing their chemical composition chemically. Chemical filtration removes dissolved waste. The most common type of chemical filtration is activated carbon. Activated carbon भरलेलं एक फिल्टर असतं, याच्यामधून पाणी पास होतं. तो सगळं जे काही केमिकल्स असतील त्यांना ट्रॅप करत जातो. नाउ द मेन इम्पॉर्टंट part of the preparation of the aquarium and the ornamental fish culture is the water quality management. Aquarium तर बनवलं आपण, पाणीही टाकलं, फिशही टाकले, ऍक्सेसरीही लावल्या, पण पाण्याचं मेंटेनन्स सगळ्यात महत्वाचं आहे. कारण सॉफ्टवेअर, जसं आपल्या कॉम्प्युटरला ऑपरेट करण्यासाठी सॉफ्टवेअर सिस्टीम आहे, विंडोज ओएस आपण वापरतो, मोबाईल फोन असेल तर अँड्रॉइड ओएस आहे ऑपरेटिंग सिस्टीम. जे जे सॉफ्टवेअर आहे ते जर व्यवस्थित असेल तर आपलं फंक्शन चांगलं होतं. तसंच पाणी हे सॉफ्टवेअर आहे, आपण आधीच म्हटलं ॲक्वेरियम मध्ये, ते सॉफ्टवेअर चांगलं असेल, त्याच्यात अटॅक झाला नसेल कशाचा, व्हायरसचा जसा मोबाईलमध्ये होतो आहे, कॉम्प्युटरला होतोय, तसा याच्यामध्ये सुद्धा पाण्यामध्ये अटॅक होतो, फंगसचा, बॅक्टेरियाचा, पॅरासाइट्सचा, व्हायरसेसचा. तर ती वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची आहे. So for the ornamental fish farming, water is mainly obtained from rain, river, artesian well, canal and reservoir. बघा, म्युनिसिपालिटीच्या पाण्याचं नाव इथे कुठेच दिसत नाहीये, बिकॉज इट कंटेन्स द क्लोरीन. ते क्लोरिनेटेड वॉटर आहे आणि क्लोरीन हे फिशला हार्मफुल आहे. पावसाचं पाणी सर्वात उत्तम, सेकंड नदीतलं पाणी, तिसरं आर्टिसियन वेल, विहिरीतलं, चौथं कॅनल्स मधलं, पाचवं रिझर्वायर्स, तलाव असेल, लेक्स असेल तिथलं. The physicochemical characteristics of water such as pH, hardness, temperature, dissolved oxygen, chlorine and carbon dioxide content play a key role in the breeding and production of many ornamental fish species. आता कल्चर शब्द असल्यामुळे आपण ब्रीडिंग ला बघत आहोत. अदरवाईज घरात ठेवणारा जो आहे तर त्याच्यामध्ये ब्रीडिंग होते, तेही शक्य आहे,
आणि म्हणूनच मला हे खूप आनंदाने सांगावं असं वाटतं की घरात ॲक्वेरियम फिश नुसतं हॉबी म्हणून न ठेवता त्याला व्यवसायामध्ये रूपांतर करण्याची ही खूप छान संधी आहे. एक रॅक तयार करून त्याच्यावर आपण 4-5 ॲक्वेरियम जर ठेवून दिले तर आपलं ब्रीडिंगचं काम सोपं होतं, छंदही जोपासला जातो आणि आपलं व्यवसायही केला जातो. पण ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला काळजीपूर्वक बघायच्या आहेत आणि व्हेरी इझी आहे. हे सगळं चेक करणे खूप सोपं आहे, काही जास्त कठीण नाहीये. पीएच रोज चेक करण्याची गरज नाहीये. सुरुवातीला रोज चेक करा, नंतर तुम्हाला आयडिया येईल की साधारणतः किती दिवसामध्ये पीएच चेंज होतोय आणि तो कसा होतोय. पाण्याचा हार्डनेस चेंज करण्याचे सुद्धा आता किट अवेलेबल आहे. टेम्परेचरचं थर्मामीटरही आता मिळायला लागलेले आहेत, जे बाहेरून लावले तरी आतलं टेम्परेचर कळतं. डिझॉल्व ऑक्सिजन मोजण्यासाठीचे सुद्धा डिव्हाइसेस आलेले आहेत. कार्बन डायऑक्साईड मेजर करण्याचे पण डिव्हाइसेस आलेले आहेत. आणि हे सगळं जर मेंटेन केलं तर ब्रीडिंग ही खूप छान होते. गप्पी फिश, मॉली फिश हे घरामध्ये सहजरित्या ब्रीड होतात. खूप जास्त काही करण्याची गरज नाहीये आणि यांची किंमत कमी असली तरी प्रोडक्शन जास्त असल्यामुळे, सेल जास्त असल्यामुळे आपल्याला चांगली कमाई होऊ शकते. अगदी 70-75 रुपयाची किंमत आहे. खूप ब्युटिफुल असे दिसायला गप्पी फिश आहेत. मॉली फिश, गोल्ड फिश 80 ते 100 रुपयाला आहेत. पण त्यांचं प्रोडक्शनही तेवढं आहे. म्हणजे साधारणतः एक पेअर जर ब्रीडिंगला आपण ठेवली गोल्ड फिशची तर 1000-2000 अंडी त्याच्यातून मिळतात. आणि जर थोडीशी मॉर्टॅलिटी आपण सोडली तर आपल्याला 1200 ते 1500 आरामामध्ये आपले ही पिल्लं मिळतात. आणि बघा खर्च नगण्य आहे, छंदही जोपासला जाईल आणि ते त्यांची वाढ झाल्यानंतर विक्री केली, साधारणतः आपण 50 रुपये किंमत पकडली तरी गुणिले 1000 करा, बघा किती पैसा मिळतोय. आणि काही नाही, घरातली एक छोटीशी जागा एका रॅकवरती आपल्याला हे काम करायचं आहे. पीएच हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. द ऑप्टिमल पीएच फॉर द ग्रोथ अँड ब्रीडिंग ऑफ मेजॉरिटी ऑफ द ऑर्नामेंटल फिशेस मे बी न्यूट्रल और स्लाइटली अल्कलाइन, दॅट इज 7 to 8. 7 ते 8 पीएच मध्ये त्यांचं ब्रीडिंग खूप छान होतं. डिस्कस आणि ऑस्कर जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितले, त्या फिशेसला जे आहे ते थोडंसं स्लाइटली ऍसिडिक किंवा सॉफ्ट वॉटर लागतं. स्लाइटली ऍसिडिक म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान. वॉटर इन ऑर्नामेंटल फिश टँक शुड नेव्हर फॉल बिलो 5 और राईज अबोव 8.5. म्हणजे 5च्या खाली आणि 8.5च्या वर जायला नको, त्यावेळेला त्यांना हे घातक होतं. Ornamental fish is preferring slightly acidic, that is 6.2 to 7, include barb, tiger barb, tetra, angel, and danube. Danube म्हणजे आपला याला आपण म्हणतो झेब्रा फिश, Danube rareo. On the other hand, certain fishes like chichilids, goldfish, koi, and gurami prefer alkaline pH. Reduce pH by adding gypsum in water 250 kg per hectare. हेक्टरचं प्रमाण याच्यासाठी, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता लोक काम करायला लागलेले आहेत. बट यू कॅन कन्वर्ट, आपण याला कन्वर्ट करू शकतो आपल्या ॲक्वेरियमच्या साईजनुसार, आणि म्हणून हे प्रमाण दिलेलं आहे. क्लोरीन पाण्यामधून, टॅप वॉटर मधून बऱ्याच वेळेला क्लोरीन येत असतं. द टॅप वॉटर यूज बाय देम कंटेन्स क्लोरीन बियॉन्ड परमिसिबल लेवल. जितकी लेवल पाहिजे त्याच्यात जास्त होऊ शकते. द ग्रोथ अँड सर्व्हायवल ऑफ एनी सेन्सिटिव्ह फिश आर अफेक्टेड बाय क्लोरिनेटेड टॅप वॉटर्स. क्लोरिनेटेड, जर क्लोरीनचे ते लेवल मेन आहे प्रत्येकाचं नॉर्मल प्रमाण आहे, त्याच्या वर जर ते गेलं तर मात्र ते फिशला घातक आहे. Chlorine content as low as 0.1 ppm itself is toxic to fishes. बघा 0.1 parts per million, ppm म्हणजे काय, parts per million, आणि ते फक्त 0.1 इतकं सुद्धा घातक आहे, टॉक्सिक आहे. The high chlorine content of such waters can be dechlorinated by heating the water. आणि मग ते कसं डिक्लोरिनेटिंग करायचं, तर त्या पाण्याला गरम करायचं किंवा काही केमिकल्स असे मिळतात की ते टाकल्यानंतर क्लोरीन हे डिक्लोरिनेटेड होऊन जातं ते पाणी. वॉटर विथ क्लोरीन विल हॅव टू बी केप्ट ओव्हरनाईट फॉर द एस्केप ऑफ क्लोरीन. हे इव्हॅपोरेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. हार्डनेस,
Less than 12 ppm require liming for higher production of fish. लाईमचं ऍडिशन करायचंय, चुनखडी ज्याला म्हणतो पण त्याचं ऍडिशन करून द्यायचंय पाण्यामध्ये 2 ppm पेक्षा कमी करण्यासाठी 12 ppm. Water of less than 5 ppm hardness have been found to affect growth and eventual death of fish. 5 ppm पेक्षा कमी असेल तर त्यांची ग्रोथ हॅम्पर होते, ते ग्रोथ होत नाही. Hard water is also known to influence feed intake and growth of most chichilids, angel, black zebra, firemouth, blue morph, and arbutus. हे सगळी ना ऑर्नामेंटल फिशची नावं आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची ही फिश आहेत. Soft water fishes like tiger barb and rosy barb do not show maturation above 120 ppm hardness. 120 ppm पेक्षा जास्त हार्डनेस गेलं असेल तर यांची ग्रोथ होत नाही. While koi, angel, and guppy prefer soft water for better growth and coloration. Mollies and platies prefer saline and hard waters. Successful spawning of goldfish has been reported at 700 ppm water hardness. बघा, गोल्डफिश 700 ppm इतकं हार्ड वॉटर जर असेल तर त्याच्यामध्ये गोल्डफिशचं पण ब्रीडिंग छान होतं. Oviparous goldfish and koi carp prefer carbonate hardness for maintaining sticky nature of eggs and associated incubation conditions. जसं सुरुवातीला मी सांगितलं, एग लेयर्स आणि अडेसिव्ह टाइपचे एग ले करणारे आहेत गोल्डफिश आणि कोई कार्प. पाण्यातल्या कार्बन डायऑक्साईडची लेवल सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. Ornamental fishes are known to avoid dissolved carbon dioxide content above 5 milligram per liter. However, the ornamental fishes can tolerate high carbon dioxide content of the water. तरी बऱ्याच वेळेला काय होतं, थोडं जास्त कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर असेल तर ते टॉलरेट करून घेतात, पण त्याच्यावरती मात्र नाही. The presence of high carbon dioxide level in water may hinder the solubility of carbon dioxide concentration, increases in ornamental fish ponds and tank during night and decrease during the daytime. Free carbon dioxide at a concentration of more than 50 ppm detrimental to ornamental fish. 15 ppm पेक्षा जास्त नसावं. हे जसं आपण मॉनिटर करत जाऊ, चेक करत जाऊ, आता ह्या सगळ्यांच्या किट्स अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला हे रीडिंग पटकन कळून जातात. Water temperature is influencing the breeding, rearing, and transport of fishes. Majority of the ornamental fish tolerate water temperatures between 21 to 30 to 28 degrees centigrade. Koi is known to tolerate wide variations in temperature, that is between 20 to 30 degrees centigrade. Chichilids ला 26 ते 27 डिग्री टेम्परेचर लागतं. Swartes ला 25 to 27 डिग्री सेंटीग्रेड. गुड ग्रोथ ऑफ डॉर्फ गुरामी त्याला 26 ते 28 डिग्री सेंटीग्रेड. स्पॉनिंग गोल्डफिशच्या स्पॉनिंगला 24 to 26 डिग्री सेंटीग्रेड. It has also been found that 22 degree is more suitable for rearing eggs and fry of goldfish. 22 डिग्री पर्यंत सुद्धा त्यांना चालून जातं. Guppies and mollies will be seen active at water temperature 25 to 28 degree centigrade. Nitrite. The nitrite is produced in the water through nitrification process of toxic ammonia. जो अमोनिया रिलीज झालेला असतो त्याच्या नायट्रिफिकेशन मुळे काय होतं, नायट्रेट तयार होतं. The nitrate concentrations above 1 milligram per liter may impair the health of the fish. The toxicity of nitrate increases with decreasing pH. ते जसं वाढेल तसं pH कमी होईल. Nitrate ornamental fish can tolerate nitrate levels between 50 and 100 ppm. The aquatic plants, however, utilize accumulated nitrate in the water of the ornamental fish tank. आणि म्हणून ornamental fish tank मध्ये, aquarium मध्ये प्लांट सुद्धा लावले जातात to control this nitrate and the nitrates. Oxygen, सगळ्यात important requirement. The aquarium tank would be under stress and be liable for parasitic attack at optimal oxygen levels are not maintained. Parasites पण माहितीच आहे, परजीवी.
दोन्ही प्रकारचे असतात, बाहेर राहणारे आणि आत राहणारे, एक्टोपॅरासाइट, एंडोपॅरासाइट. आणि त्याच्यामुळे जसजसं ऑक्सिजन लेवल डिक्रीज होईल तर पॅरासाइटिक अटॅक वाढण्याचे प्रमाण वाढतात. The oxygen level of aquarium tanks can be enhanced by constant aeration आणि म्हणून constant aerator आवश्यक आहे. Circulation of water, sprinkling of water, surface agitation हे वारंवार झालंच पाहिजे, ज्याच्यामुळे ऑक्सिजन हे मिक्स होत राहतं. The surface agitation, apart from enhancing the oxygen level, drives free carbon dioxide from solution. Temperature and solubility of oxygen are inversely related. As the temperature increases, the oxygen holding capacity of water decreases. माहिती आपल्याला आहे, जसं टेम्परेचर वाढेल पाण्यातलं ऑक्सिजन प्रमाण कमी होत जातं. Generally, many species of ornamental fishes cannot tolerate waters containing less than 3 ppm dissolved oxygen. An oxygen level of above 5 ppm is advisable, not only to supply the oxygen needs of the fish, but also to limit ammonia accumulation. हे सगळे पॅरामीटर बघितल्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे फीडिंग, त्यांना अन्न देणे. दोन प्रकारचे अन्न त्याला दिले जातात, नॅचरल फूड आणि होममेड फूड. द जनरल रूल काय याचा फीडिंगचा की स्मॉल अमाऊंट्स द्यायची फ्रिक्वेंटली, दिवसातून 2 ते 3 वेळा यांना फीडिंग करायचं आहे, पण कमी कमी क्वांटिटी द्यायची, जास्त द्यायचं नाही. जास्त दिलं तर ते जास्त खातील आणि त्याच्यानेही मरतील. दुसरं, जास्त दिल्यानंतर फूड न खाल्लेलं खाली साचेल आणि तिथे बॅक्टेरियाची ग्रोथ होईल, पॅरासाइटची ग्रोथ होईल आणि त्याच्यामुळे त्यांना आजार होतील. म्हणून कमी अन्न द्यायचं, म्हटल्यास 4दा द्या. Balanced food which consists of proteins, fats, vitamins, minerals and carbohydrates. या सगळ्यांचं त्याच्यामध्ये पोषण होईल असं अन्न पाहिजे. Most aquarium fish are fed on industrial food which has the form of flakes or the granules. गोळ्या मिळतात म्हणजे छोट्या छोट्या मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे. But you should feed them with natural food also. पण याच्यासोबतच नॅचरल फूड म्हणजे लाईव्ह फूड त्यांना हे खूप महत्वाचं आहे. कोणते आहेत ते आणि त्याच्याने काय फायदा होतो, तर इट कव्हर्स प्लांट्स, प्रोटोझोआ, gnathostoma, coelentrates, larvae of mosquitoes and crustaceans, shrimps, flies, coelentrates, etc. या सगळ्यांचे जे ग्रोथ झालेले असते हे सगळे दिले तर त्याच्याने त्यांची ग्रोथ, त्यांचं कलरेशन हे खूप छान डेव्हलप होतं. आणि होममेड फूड कोणतं, तर मिक्स्ड मीट, लिफी व्हेजिटेबल्स, लाईटली बॉइल्ड अँड मिक्स्ड, म्हणजे पोपई, आम्ही तर गोल्ड फिशला आमच्या पोपई सुद्धा देतो. वाटाण्यांनी सुद्धा काय होतं, त्यांचं पोट जर खराब झालेलं असेल तर ते छान व्यवस्थित कार्य करायला लागतं वाटाणे खाऊ घातल्याने. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण हे खरं आहे. ज्याला आपण गाजर म्हणतो ते सुद्धा हे खूप आनंदाने खातात. किंवा मटन जे घरी आपण आणतो मांस, ते मांस जे आहे त्याला चांगलं बॉईल करायचं आणि त्याला मिन्स करून त्याचे सुद्धा स्मॉल पीसेस आपण टाकू शकतो. आता लाईव्ह मध्ये जसं आपण बघितलं की नॅचरल फूड मध्ये तर ते कोणते, तर इन्फ्युसोरिया आहे. अगदी छान अशा पद्धतीने सहजरित्या आपल्याला घरात तयार करता येऊ शकतात. केळी आणायची आहे, केळं खाल्ल्यानंतर जे सालपट आपण फेकून देतो ते सालपट पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे. 2 दिवसानंतर त्याच्यामध्ये इन्फ्युसोरियाचं कल्चर डेव्हलप होतं आणि ते पाणी आपल्याला फिशला द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना इन्फ्युसोरिया मिळेल. बघा काय खर्च आहे, काहीच खर्च नाही, कारण केळी आपण खाल्ली आहेत. साल जे फेकणार होतो ते त्यांच्यासाठी फूड म्हणून कामात आलं. म्हणजे आपल्या प्रोडक्शनचा खर्च हा फार कमी आहे. सेकंड, रोटिफर्स. रोटिफर्स कुठे जास्त तयार होतात, तर पोल्ट्री ड्रॉपिंग्स, म्हणजे पोल्ट्री फार्म असेल, कोंबड्यांची जी विष्ट आहे ती, त्याच्यानंतर ग्राउंडनट ऑइल केक, ज्याला आपल्या शेंगदाण्याची ढेप आपण ज्याला म्हणतो, तेल काढल्यानंतर जी ढेप उरते ती, ट्रिपल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्यांना काय करायचं आहे, मिक्स करून पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. संपलं. त्याच्यात जी ग्रोथ होणार आहे रोटिफर्सची, ब्रॅचिओनस म्हणतात त्याला, ते यांचं फूड आहे. पोल्ट्री ड्रॉपिंग्स,
जास्त पैसे लागणार नाहीये. जर घरीच असेल तर पैसाच नाही. इव्हन बाहेरून आणायचं म्हटलं तर सहज कोणी दे. ग्राउंडनट ऑइल केक दे, फार कमी पैशात मिळेल. ट्रिपल सुपर फॉस्फेट मिळणार आहे सहज, शेतकरी असल्यामुळे झालं. म्हणजे आणि एकदा ते कल्चर केल्यानंतर कंटिन्युअस सुरू राहणार आहे. फक्त थोडं थोडं ऍडिशन करत जायचं आहे. ब्लड वर्म, कायरोनॉमस लार्वा किंवा इंटरमिजिएट स्टेज ऑफ द मीड फ्लाय. कायरोनॉमस लार्वा ही पाण्यामध्ये सहज तयार होणारी आहे. एकदा तुमचं पाण्यामध्ये कल्चर, कोणतेही कल्चर तयार व्हायला सुरुवात झाली की त्यांच्या ह्या फ्लाईज काय करत असतात, लार्वी अंडी देत राहतात, लार्वी येत राहतात. अबाउट 15 to 20 days आर रेडी फॉर फीडिंग फिशेस. या सहज आपण तयार करू शकतो. क्लमायडोमोनासच्या असतील, क्लोरेलाच्या, म्हणजे जिथे फायटोप्लॅंक्टन्सची ग्रोथ होते, अल्गीची ग्रोथ होते, तिथे ह्या सहज आपल्याला आढळतात. खूप जास्त अशी यांना मेंटेनन्सची गरज नाही. Any organic manure which helps in the generation of this algae may be used for fertilizing the pond to facilitate the adult fly to lay the eggs. जिथे algae growth झाली तिथे ह्या 100% येतात. ट्युबिफिसिड वर्म्स आहेत. हे वर्म सुद्धा आपल्याला सहजरित्या आपल्या कल्चर करता येतात. आता त्यांचं हेल्थ मॅनेजमेंट, कारण हे सगळं बघत असताना आपल्याला, जर आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत आहोत तर टँकचं मेंटेनन्स सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचं वॉशिंग, त्याचं क्लिनिंग हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी पूर्ण पाणी खाली करून स्वच्छ याच्याने त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. नंतर स्क्रबर, याचे वेगळे स्क्रबर्स मिळतात, त्याच्याने घासून याच्यात जी काही ग्रोथ झाली असेल अल्गीची वगैरे ती सगळी काढून घ्यायची आहे. पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी भरून काही वेळ राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्युप्रिक ऑक्साईडचं पाणी याच्यात भरायचं आहे. पुन्हा ते काही वेळ ठेवून नंतर फेकून द्यायचं आहे. आणि मग नंतर आपलं क्लीन वॉटरने दोनदा रिन्स करून धुवून मग आपलं पाणी ऍड करायचं आहे आणि मग आपले फिश परत सोडून द्यायचे आहे. हे याच्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेट आणि क्युप्रिक ऑक्साईड, की फंगल अटॅक असेल, बॅक्टेरियल अटॅक असेल, तर ते सगळं त्याच्यामध्ये किल केलं जाईल. कारण डिसीज कोणते होतात त्यांना, तर फिन अँड टेल रॉट. याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे एरिओमोनास, सिडोमोनास आणि विब्रिओ बॅक्टेरिया आहेत. ड्रॉप्सी नावाचा आजार होतो सिडोमोनास फंगटॅटामुळे. याच्यामुळे काय होतं, तर अॅक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड इनसाइड द बॉडी कॅव्हिटी, स्केल प्रोट्रुजन, एक्झोथॅलामिक कंडिशन. स्केल असे सुटे झालेले दिसायला सुरुवात होते, बॉडी कॅव्हिटी मध्ये पाणी येतं. एक्झोथॅलामिक म्हणजे डोळे असे बाहेर आलेले, बल्जी आलेले दिसते. आय डिसीज, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम एरोमोनास लिक्विफॅसियन्स. कॉर्निया ऑफ आय बिकम्स वेस्क्युलराइज्ड अँड लॅटर बिकम्स ओपेक. ज्याला आपण मोतीबिंदू म्हणतो ना, तसं यांच्यामध्ये सुद्धा ह्या एरोमोनासमुळे होतं. देन फंगल डिसीज मध्ये वॉटर मोल्ड डिसीज, दॅट इज स्पॅरोलिग्नियासिस. पॅरोलिग्निया पॅरासिटिका नावाच्या फंगसमुळे हे होतं. डाईज आफ्टर अल्सरेशन, अल्सरेशन होतं, जखम होते. एक्सफोलिएशन ऑफ स्किन, स्किन शेड ऑफ व्हायला लागते, स्किन गळायला सुरुवात, स्किन गळायला सुरुवात होते. हिमोरेज, ब्लड बाहेर यायला सुरुवात होईल, ब्लड वेसल्स रप्चर्स होतील. ब्लाइंडनेस, दिसायला कमी होईल. टफ्स ऑफ व्हाईट हेअर लाईक आउटग्रोथ इन द अफेक्टेड रिजन. जिथे कुठे याचं अटॅक झालेला असेल तिथे काय होईल, जसं आपण हनीबी मध्ये सुद्धा बघतो तसं याच्यामध्ये ग्रोथ व्हायला, व्हाईट अशी ग्रोथ यायला सुरुवात होईल. व्हायरल डिसीज, लिम्फोसाइस्टिस, लिम्फोसिस्टिस स्पेसिस, डीएनएचा एरिडो व्हायरस आहे हा. याच्याने लिथार्जी, शांत बसून राहणार फिश, कारण फिश खूप ऍक्टिव्ह असतात, पण याच्यामुळे तो लिथार्जिक होऊन जाईल, एकाच ठिकाणी बसून राहील. मे अफेक्ट बॅलन्स, त्याला त्याचं बॅलन्सिंग करता येणार नाही, तो तिरपा चालेल किंवा स्विमिंग करेल. स्विमिंग कंट्रोल इफ अलॉंग द लॅटरल लाईन, जसं सरळ स्विमिंग करतो तो असा टिल्ट होऊन जाईल, म्हणजे ते लॅटरल लाईनला चालणारे जे आहेत ते टिल्ट होऊन जातील. प्रोटोझोन डिसीजेस मध्ये व्हाईट स्पॉट डिसीज, इक्योफायथायरायसिस, मल्टीफिलिस या ऑर्गॅनिझममुळे होतो.
Small whitey cyst about 1 millimeter diameter on the skin, gills and the fins. छोटे छोटे असे अंड्यासारखे गिल्स जवळ स्किन मध्ये सिस्ट तयार होतात, गाठी ज्याला आपण म्हणतो. बॉईल डिसीज, मिक्झोबायलस पेफिरी निडारिया कॅटेगरी मधला आहे हा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. Large boils varying from the size of nut to that of a hen's egg, several parts of the body. ज्याला गाठी सारखंच फक्त तर लांबू त्या मुंसल गाठींसारखं, कधी कधी तर म्हणजे सुपारी एवढं किंवा त्याच्याहून पेक्षा म्हणजे कोंबडीच्या अंड्या एवढ्या सुद्धा त्या होऊ शकतात. Whirling disease, Myxobolus cerebralis, caudal bend, deformity of the oral region and blackening of tail region. शेपूट आहे ती थोडीशी तिरपी होऊन जाणे, बेंड होणे, वाकडी होणे, किंवा माउथ रिजन जे आहे त्याचं आकार बदलणे, किंवा शेपटी ही काळी व्हायला सुरुवात होते. ट्रिमॅटोस, जंतांचा आजार आहे. गायरोडिक्टॉलॉसिस, गायरोडिक्टॉलस मुळे हा होतो. फेडिंग ऑफ कलर्स, कलर डल व्हायला लागेल. ड्रुपिंग ऑफ स्केल्स, स्केल गळणे. पिलिंग ऑफ स्किन, स्किन जी चामडी जी आहे, कातडी जी आहे ती त्याचे कालपट्टे निघणे ज्याला आपण म्हणतो तसं होईल. सिस्टोर्स, लिगुलोसिस, लिगुला नावाच्या स्पेसिसने डल, स्टिकी अँड विथ पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल, सोलन ऑर कम्प्लीट चोक्ड बाय सिस्टोर, सिस्ट ऑर द वर्म्स. निमॅटोड्स, फिलोमेट्रा किंवा कॅमॅलोनस याच्यामुळे सुद्धा हा डिसीज होऊ शकतो. आता ॲक्वॅटिक प्लांट्स मध्ये जसं आपण वॉटरची ट्रीटमेंट बघितली, वॉटरची क्वालिटी मॅनेजमेंट बघितली, त्याच्यामध्ये प्लांट्सचा खूप मोठा रोल आहे, जसं की नायट्रेट्स फिक्स करण्यासाठी. तर ते प्लांट्स कोणते, तर 3 कॅटेगरीज त्या प्लांट्सच्या आहेत. रूटेड प्लांट्स, कटिंग्स आणि फ्लोटिंग प्लांट्स. म्हणजे व्हॅलिस्नारिया आहे, सेजिटॅरिया आहे, हे रूटिंग प्लांट्स आहेत. कटिंग्स मध्ये फॅनवर्ट असेल, हायग्रोफायला असेल, लिम्नोफिला असेल. फ्लोटिंग प्लांट्स मध्ये लिम्ना, रिस्क्रिया, सॅल्विनिया हे वापरले जातात. अँड द लास्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द पॅकेजिंग अँड द ट्रान्सपोर्टेशन. आता हे सगळं आपण डेव्हलपमेंट केली, ॲक्वेरियम केलं, वॉटर क्वालिटी चेक केली, प्लांटेशन केलं, डिसीज मेंटेन केले. आता हे विक्रीला आलेले आहेत आणि हे विकायचे तर कसे पाठवायचे, कसं याचं ट्रान्सपोर्टेशन करायचं, कारण ते जिवंत वस्तू आहे, पाण्यातच जाणार आहे आणि पाणी लीक व्हायला नको. तर त्याच्यासाठी करोगेटेड बॉक्स म्हणजे आपले पुठ्ठ्याचे जे बॉक्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर थर्माकोलचे बॉक्सेस, म्हणजे त्याच्याने टेम्परेचर मेंटेन होतं. ट्रान्सपोर्टेशनसाठी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण कुठे हे पाठवणार आहोत, त्याचा डिस्टन्स एक लक्षात घ्यायचा आहे. त्याच्याप्रमाणे त्या बॅगमध्ये, त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये ऑक्सिजनचं ऍडिशन करायचं आहे. त्याच्यासोबतच नंबर ऑफ फिश किती ठेवायचे हे डिसाईड करायचं आहे. म्हणजे 100 फिश जाणार आहे 1000 किलोमीटर आणि ऑक्सिजनची लेवल आपण ठेवलेली आहे फक्त 10 ppm. जात जात ते पुरणार नाही. सो कॅल्क्युलेट ऑल दीज थिंग्स. आणि म्हणून त्याला पॅकिंग अतिशय व्यवस्थित करायची आहे. जसं आणि पॅकिंग करताना जे थैली आपण टाय करणार आहे, प्लास्टिकची थैली, तिला डबल कव्हरिंग करायचं आहे. म्हणजे डबल कव्हरिंग मध्ये ती ठेवणार, ऑक्सिजन बाहेरून ऍड करणार ऑक्सिजन सिलेंडरने, खूप छान असं त्याला पॅक करणार. आधी पहिली पिशवी पॅक करणार, नंतर बाहेरची पिशवी पॅक करणार आणि दोन्ही पिशव्या मग पुन्हा पॅक करणार आहे, टाय करणार आहेत विथ दी रबर बँड्स, जेणेकरून ते लीक होणार नाही. आणि मग करोगेटेड बॉक्स मध्ये ते ठेवायचं आहे आणि त्याला सील करायचं आहे. आणि वर लिहायचं आहे लाईव्ह फिश, जिवंत मासे, आणि बाण दाखवायचं आहे अपवर्ड डायरेक्शनने की ही वरची बाजू आहे, जेणेकरून ते उलट कोणी करणार नाही. आणि जिवंत मासे लिहिल्यामुळे जे हमाल लोक त्याला कॅरी फॉरवर्ड करणार आहेत ते त्याची काळजी घेतील, त्याला हुक लागणार नाही, त्याला आदळआपट करता जाते. हे असे वेगवेगळ्या आता मशिनरीज आलेल्या आहेत, त्याच्यातून आपण त्यांना ऑक्सिजन सप्लाय करून त्याच्यामध्ये त्यांना पॅक करू शकतो. हे बघा थैलीमध्ये पॅक केलेलं आहे. पाणी किती ठेवायचं आहे थैलीमध्ये, ऑक्सिजन किती करायचं आहे, हे सगळं प्रमाण, डिस्टन्स कुठे पाठवायचं आहे, वे, मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन कशाने, रेल्वेने, बसने, प्रायव्हेट व्हेकलने कशाने आपण पाठवतो आहोत,
त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून किती मासे पाठवत आहोत हे सगळं विचारात घेऊन पाणी आणि ऑक्सिजन ठरवायचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, ट्रान्सपोर्टेशन करण्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर ह्या सगळ्या फिशला ज्यांना आपल्याला विकायचं आहे त्यांना एका वेगळ्या कंटेनर मध्ये काढायचं आहे. तिथे त्यांना राहू द्यायचंय, भुकेला राहू द्यायचं आहे. का? कारण त्यांची विष्ठा ते सगळी काय करतील, एक्सिट आउट करून टाकतील. सगळी एक्सिटा निघाल्यानंतर मग त्यांना आपल्याला पॅकेजिंगला न्यायचंय. का? कारण पॅकेजिंग मध्ये त्यांना फूड तर द्यायला कोणीच नाहीये. जर फूड दिलं तर एक्सिटा पास करतील, एक्सिटा पास झाला म्हणजे अमोनिया येईल, अमोनिया आला म्हणजे मग पुढे नायट्राईट येईल आणि मग ते हार्मफुल आहे. तिथे बॅक्टेरियाही नाहीये आणि म्हणून मग त्यांना फूड द्यायचं नाही, त्यांचा एक्सिटाही त्याच्यामध्ये कमी होईल आणि त्यांचं लाईफ हे वाढेल आणि मग त्याला बस सर एंडलाच आहे आता. आणि याच्यामुळे मग स्कोप काय आहे आपल्याला, असोसिएटेड बिझनेस स्कोप, जो आपल्या आजच्या केसिलचा इन्क्युबेशन सेंटरचा महत्वाचा मुद्दा आहे. डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्री ऑन लाईव्ह फिश फूड अँड आर्टिफिशियल फिश फीड फ्रॉम द लोकली अवेलेबल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे आपल्याला फिश फूडची पण इंडस्ट्री याच्यामधून डेव्हलप करता येऊ शकते. सगळ्यांनीच ऑर्नामेंटल फिश न करता काही जणांनी त्यांच्यासाठी लाईव्ह फिश फूडची डेव्हलपमेंट करणे, आर्टिफिशियल फूडची डेव्हलपमेंट करणे सुद्धा अपेक्षित आहे. डेव्हलपमेंट ऑफ कल्चर ऑफ एक्वाटिक प्लांट्स, याच्यासोबत दुसरी इंडस्ट्री कोणती डेव्हलप होईल, याला लागणारे प्लांट्स. थर्ड इज डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्री ऑन एक्वेरियम एक्सेसरीज रिक्वायर्ड फॉर ऑर्नामेंटल फिश कीपिंग. एरिएटर असेल, फिश नेट असेल, ट्यूब असेल, कनेक्टर्स असतील, एअर स्टोन असतील, डेकोरेटिव्ह मटेरियल असेल, याची सुद्धा एक इंडस्ट्री आपण डेव्हलप करू शकतो. फॅब्रिकेशन ऑफ डिफरंट साइज ऑफ ग्लास एक्वेरिया, स्मॉल डीप नेट्स एक्सेट्रा. एक्वेरियम तयार करूनही विकणारे आहेत. ठीक आहे, मी फिश विकणार नाही, मी वॉटर विकणार नाही, मी स्टोन विकणार नाही, मी कोणतीच एक्सेसरी नाही, मी फक्त एक्वेरियम विकेल, तोही बिझनेस आपण करू शकतो. सेल ऑफ द बॉटम मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्मॉल राउंड स्टोन्स, कलर्ड ग्रॅव्हल, मार्बल चिप्स, प्लास्टिक टॉयज एक्सेट्रा. खाली तळाला बघा खूप रंगीत रंगीत असे दगड टाकलेले असतात, ते सुद्धा विक्री केले जातात. तर या फक्त ऑर्नामेंटल फिशच्या सोबत ह्या सगळ्या इंडस्ट्री डेव्हलप होऊ शकतात. लाईव्ह फिश फूड असेल, एक्वॅटिक प्लांट्स असतील, ऍक्सेसरीज असेल, एक्वेरियम्स असतील आणि डेकोरेटिव्ह मटेरियल असेल, अशा 5 इंडस्ट्री सुद्धा याच्यासोबत डेव्हलप होऊ शकतात. आणि म्हणून स्टेट गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा याच्या जॉब्सच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. At present, there is great paucity of skilled manpower in the area of designing, construction, management of fish farms and hatcheries in the states. सध्या स्किल मॅनपॉवरची फार कमतरता आहे आणि म्हणून ह्या पोस्टला खूप असे छान डिमांड आलेली आहे. एव्हरी स्टेट गव्हर्नमेंट इज हॅव्हिंग फिशरीज डिपार्टमेंट इन विच फिशरीज ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट फिशरीज डेव्हलपमेंट ऑफिसर, Fisheries Extension Officer and District Fisheries Development Officer. Graduates in fisheries can work as fishery biologists, hatchery manager, researchers, technicians, supervisor, fish project manager, fish culturist, wildlife technicians, curator in aquarium, including field assistant. The qualifications for these positions are from 10th standard to master's fishery science. Skill-based fisheries education is also being imparted through vocational schools after 10th standard for engaging them on farm and hatchery system. आमच्याकडे एमजे कॉलेजला आम्ही याच्यावरती ऑर्नामेंटल फिश टेक्निशियनचा कोर्स सुद्धा सुरू केलेला आहे ऍग्रिकल्चरल स्किल काउन्सिल डेव्हलपमेंटच्या अंडर. म्हणजे तिथून सुद्धा टेक्निशियन म्हणून आपल्याला जॉब्स मिळू शकतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे फायनान्शियल सपोर्ट गव्हर्नमेंटने, जे मी सुरुवातीलाही सांगितलं, पंतप्रधान मत्स्य संपदा योजना PMMSY ही फ्लॅगशिप स्कीम सुरू केलेली आहे आणि याच्यासाठी 20,000 करोड रुपीज बाहेर बाजूला काढून ठेवलेले आहेत आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत, जी 2021 पासून सुरुवात झाली आहे आणि 2024-25 पर्यंत राहणार आहे. पंचवार्षिक योजना आहे. सो ह्या काही एग लेयर्सच्या कॉमन स्पेसीज आहेत, एक्झोटिक स्पेसीज, ह्या लाईव्ह बिअरर्स आहेत,
काही इंडिजिनस स्पेसीज आहेत ज्या खूप मोठ्या प्रमाणात चालतात. सो लास्टली आय कन्क्लूड हिअर, मी इथे थांबतो. याच्याने आपलं ऑर्नामेंटल फिश इंडस्ट्री ही डेव्हलप होऊ शकते. याच्यासोबतच 5 इंडस्ट्रीज डेव्हलप होत आहेत ज्या आपण आत्ताच बघितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲज लेस मॅन पॉवर इज निडेड, कमीत कमी मॅन पॉवर मध्ये इव्हन स्त्रिया याला खूप छान पद्धतीने हाताळू शकतात. Yielders can small home aquarium units and improve their social and economic upliftment. फिश फार्मिंग ही शेतामध्ये करता येणार आहे, घरामध्ये करता येणार आहे, आउट हाऊस मध्ये करता येणार आहे, गच्चीवर करता येण्यासारखं आहे. अशा विविध अंगी या उपक्रमामुळे आपण आपलं लाईव्हलीहूड हे अपलिफ्ट करू शकतो. मुळजी जेठामध्ये हे 2 कोर्स सुरू केलेले आहेत, सर्टिफिकेट कोर्स इन ऑर्नामेंटल फिश टेक्निशियन आणि डिप्लोमा इन ॲक्वाकल्चर टेक्निशियन. थँक्यू सर. कोणाला काही जर प्रश्न असेल तर विचारू शकता. काही कोणाला प्रश्न आहे का उपस्थितांपैकी? विद्यार्थी? ठीक आहे सर, काही प्रश्न नाही कोणाला. धन्यवाद माननीय प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार चोपडा सर. आर्टिफिशियल मला प्रश्न आहे सर. हो सर. चोपडा सर. बोला सर. मी प्राचार्य डॉक्टर एस.टी. सोनवणे बोलतोय. हा सर, नमस्कार. बोला. नमस्कार. मला एक प्रश्न असा निर्माण झाला की फिश ॲक्वेरियम ज्याला आपण म्हणतो, तुमच्या सायन्सची लँग्वेज मला उच्चारायला, कारण मी आर्ट्सचा विद्यार्थी आणि शिक्षक. तर एखादी गोष्ट आहे, आता समजा आपण जेव्हा शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, जसं आपण करतो, तेव्हा त्या ठिकाणी असे काही डिसीज तयार होतात. त्या डिसीजचं इन्फेक्शन मानवाला होत असतं. बरोबर. तसं माशांच्या संदर्भामध्ये जरी ते आतमध्ये असतील, तुम्ही सांगितलं डिसीजचाही सांगितलं, उल्लेख केला, परंतु त्याचा असा धोकेदायक असा कुठला आजार की तो माणसाला जास्त रिस्क आहे त्या आजाराचे, असा कोणता आजार आहे आणि तो कशाच्या माध्यमातून होतो? तो उघडं ते ॲक्वेरियम भांड्यात जे उघडं केल्यानंतर होतो का त्याचं मासे जेव्हा बाहेर काढतो आपण त्यावेळेस होतो? ते मला त्याची शंका दूर करावी. सर, अगदी छान प्रश्न आहे हा की आपल्याला याच्याने डिसीज होतो का? तर होतो. फक्त 2 गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायला लागतील. एक तर की आपण हे खात नाही, त्याच्यामुळे यांच्या खाण्यातून आपल्याला हा आजार होणार नाहीये. आता दुसरा मुद्दा की यांना आपण हाताळतो आहोत, म्हणजे बाहेर काढणार आहोत किंवा ॲक्वेरियम मध्ये हात घालणार आहे, खेळतो आपण बऱ्याच वेळेला की कुतूहलामुळे सहज आपण हात घालतो आणि ते आपल्या हाताजवळ येतात. म्हणजे गप्पी फिश, मॉली फिश तर आपल्या स्किनला खायला सुरुवात करतात, बारीक बारीक बारीक. त्यांना असं वाटतं काहीतरी आलेलं आहे फूड आणि ते सुरुवात करतात. आणि याची ट्रीटमेंट सुद्धा आहे की पायाचे जे भेगा वगैरे आहेत ते भरण्यासाठी सुद्धा फिशला पाण्यामध्ये पाय ठेवायचे, ते फिश तिथली स्किन खातो आणि आपले टाचा ह्या चांगल्या होतात. पण मग ह्या दोघे याच्यामध्ये ना डिसीज जर असेल तर काय होतं, म्हणजे आता पण 2 भाग येतील की कल्चर जर करत असू आपण तर ते मॅनेजमेंटचा भाग म्हणून आपण काय करतो की ताबडतोब त्या फिशला बाहेर काढून देतो. आता या केसमध्ये रेअरिंग करत असताना, ब्रीडिंग करत असताना हँड ग्लोव्स घालूनच आपण हे काम करत असतो. आणि फंगल डिसीज असेल, व्हायरल डिसीज असेल, बॅक्टेरियल डिसीज असेल तर हे स्पर्शाने सुद्धा ट्रान्सफर होतात. परंतु हार्मफुल असं अजून रिपोर्टेड नाहीये. त्याचं कारण असं आहे की अजून ते मानवाच्या बॉडीसाठीचे त्यांनी अडॅप्टेशन केलेलं नाहीये, म्हणजे ते त्याच्याशी अजून एकरूप झालेले नाहीये. बरोबर. आणि म्हणून ते आपल्याला अजून हार्मफुल नाहीये. ते ट्रान्सफर होतील, काही थोडेसे सिम्पटम्स दिसतील, पण नंतर आपली बॉडी त्यांना रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे ते आपण हाताळू शकतो, सहज ते आपले शरीर हाताळू शकतं आणि ते आपल्याला होत नाही. म्हणून ॲक्वेरियम ऑर्नामेंटल फिश मधून ॲज अजून तसे रिपोर्ट नाहीये की आपल्याला डिसीज होतील. आपण ते लगेच ताबडतोब त्यांना बाहेर काढून टाकतो आणि त्यांना ट्रीटमेंट देतो. हॉस्पिटल टँक म्हणून त्याच्यासाठी डेव्हलप केलेले असतात, ज्याच्यामध्ये आपण त्यांना सेपरेट ट्रीटमेंट देतो आणि तिथे ते बरे झाल्यानंतर पुन्हा आपल्या ॲक्वेरियम फिश टँक मध्ये आणून त्यांना सोडून देतो. म्हणजे हा एक याच्यामध्ये मी आता तो भाग घेतला नाही की ॲक्वेरियम मेंटेनन्स, म्हणजे हे सगळं एस्टॅब्लिश झाल्यानंतर
हे जे टेक्निशियन्स म्हणून बाहेर येतात, तर हे याचं हॉस्पिटल सुद्धा सुरू करू शकतात, जेणेकरून ज्यांच्याकडे ॲक्वेरियम्स आहेत आणि तिथे जर काही डिसीज झाला असेल फिशला, तर तो आपल्याकडे आणायचा, त्याला ट्रीटमेंट द्यायची, त्याला रिकव्हर करायचं आणि पुन्हा त्याच्यात सोडून द्यायचं. अच्छा. तसं करता येऊ शकतं. आणि दुसरा प्रश्न असा की ज्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ, ज्याला आपण म्हणतो त्याचा ह्युमन बिईंगला, ज्याला आपण मानव जातीला त्याचा एक पॉझिटिव्ह बेनिफिट कोणता? हे ॲक्वेरियमचे, फिश ॲक्वेरियमचे, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह बेनिफिट, ज्याला फायदा मानव जातीला त्याचा काय होतो हे करण्यापासून? फक्त एक टाइमपास म्हणून काय एक दुसरा त्याच्या पलीकडे फायदा होतो? हा, त्याचा दुसऱ्या पलीकडे फायदा असा आहे सर की म्हणजे मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की याच्यामुळे आपल्याला एक शांती मिळते, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. त्याचं कारण असं आहे की म्हणजे आता वास्तुशास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे म्हणा किंवा थोडंसं फिजिक्स आपण इथे इन्व्हॉल्व करूया की हे सगळं जे पंचमहाभूताने तयार झालेलं आहे, म्हणजे आपण पंचमहाभूताने तयार झाले, ही सृष्टी पंचमहाभूताची आहे आणि हे प्राणी सुद्धा पंचमहाभूताचे आहे. तर ह्या पंचमहाभूतांमध्ये एनर्जी हा जो वर्ड आहे हा इटसेल्फ काय तर लहरी आहेत, ह्या वेव्ज आहेत, आणि ह्या वेव्ज ज्या आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतात, यांचा खूप मोठा सहभाग आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या शरीरामधून सुद्धा काही लहरी बाहेर येत असतात आणि ह्या लहरी एकमेकांची देवाणघेवाण सातत्याने सुरू असते. समोरच्याकडून काही लहरी येतात, आपल्याकडून काही लहरी जातात आणि त्या बघा जर मॅच होत असतील, जिथे आपली ज्याला आपण म्हणतो ना, जिथे जुळतं आपलं तिथेच आपण एकत्र येत जातो, आणि जिथे जुळत नाही म्हणजे नेमकं काय तर आपल्याला त्या वेव्ज रिव्हर्ट करत असतात, त्या दूर करत असतात. तसंच या ॲनिमल्सच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे जसं आता शेळी पालन करत असू किंवा गाई म्हशी आपण पाळतो, तर बघा गाई म्हशी सुद्धा त्या लहरींमुळे आपलं त्यांच्याशी नातं कसं तयार झालेलं असतं, म्हणजे ज्याची असेल त्याच्यासोबतचं नातं आणि ज्याची नाहीये त्याच्यासोबतचं नातं. तसंच फिश ज्या वेळेला आपण फिश टँक आपल्या घरात ठेवतो त्यावेळेला जसजसं आपण त्यांच्या सोबत राहायला सुरुवात करतो तशी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये संचार व्हायला सुरुवात होते. त्या पाण्यामध्ये ती एनर्जी ट्रॅप होते जी वाईट आहे, आणि ती वाईट एनर्जी नंतर पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कन्वर्ट होण्याचं काम होत असतं. फिश ती एनर्जी कन्वर्ट करण्याचं काम करतो. हळूहळू आपली एनर्जी त्याच्या एनर्जीशी मॅच होत जाते, त्याची एनर्जी आपल्यासोबत मॅच होत जाते, आणि नंतर मग घरामध्ये सुद्धा वातावरण एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर तयार व्हायला सुरुवात होते. धन्यवाद. धन्यवाद सर. Doctors also advise to observe the fish in tanks. ठीक आहे, काही कमेंट्स केले. धन्यवाद माननीय चोपडा सर. आपण ॲक्वेरियमचे सरप्राइझिंग बेनिफिट्स यामध्ये आपला स्ट्रेस कसा घालवतात ते, त्याच्यानंतर पेन कसा रिमूव्ह होतो, आणि जिथे आपण काम करत असो तिथे प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने इन्क्रीज होते हे अगदी उदाहरणातून दाखवलं. आपल्या भारतामध्ये साधारणतः 300 ते 500 स्पेसीज, ऑर्नामेंटल स्पेसीज आहेत, त्याच्यावरती आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि एक फिशचं उदाहरण सांगितलं सर आपण की 5 लाखापर्यंत तो फिश विकला जाऊ शकतो. आपण जर म्हणून आपण या ॲक्वेरियम कडे व्यवसाय म्हणून बघा, म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्यांचा आत्महत्या पण थांबू शकतील, आणि शहरी भागामध्ये सुद्धा युवतींना किंवा युवकांना यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि शेवटी आपण असं देखील सुरुवातीलाच सांगितलं महत्वाचं की मासे ही निसर्गाची अत्यंत सुंदर निर्मिती आहे, बरं, आणि यातून आपल्याला रोजगार निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचा आशावाद आपण व्यक्त केला. त्याबद्दल आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. यानंतर आपण कार्यक्रमाच्या समापनाकडे जात आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं समापन करावं. प्राचार्य सर. आमच्या आणि आपल्या पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्राच्या वतीने किंवा तर्फे
जे विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी मी काल पण उल्लेख केला की इतर फॅकल्टीचे जे प्राध्यापक आहेत तरी सुद्धा त्यांच्यासाठी खास करून वर्कशॉप आणि या वर्कशॉपचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते आदरणीय मनोज कुमार चोप्राजी, महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक प्राध्यापकेतर बंधू, विद्यार्थी, जवळपास सरांनी पावणे 2 तास आणि 2 तासच्या पर्यंत अत्यंत असं बारकाईने, ज्याला मायक्रो लेव्हलला जरी म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही, की फिश ॲक्वेरियमच्या संदर्भामध्ये किंवा फिशच्या संदर्भामध्ये असेल, फिशच्या जाती, विज्ञानातले प्राध्यापक आणि प्राणीशास्त्र त्या संदर्भामध्ये मला त्या डिसीजच्या नावांचाही उल्लेख करता येणार नाही आणि प्रकारांचाही उल्लेख करता येणार नाही. पण मला एक निश्चित सांगायचं आहे की कधी कधी सरांसारखे मार्गदर्शक जेव्हा विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांनाही मार्गदर्शन करतात आणि अचानकपणे काही वेळेस असे जीवनाच्या प्रवासामध्ये असे प्रसंग निर्माण होत असतात, त्यावेळेस मग त्या संबंधित एक विद्यार्थी असेल, विद्यार्थीचं मॅरेज, विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनीचं मॅरेज झाल्यानंतर की शहरामध्ये आपण कुठेतरी, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आपण कुठेतरी रूम मध्ये कोंडलं जात असतो. मग हळदी कुंकूच्या माध्यमातून असेल किंवा एखादा बीसीच्या माध्यमातून असेल, जे स्मॉल सेव्हिंगच्या संदर्भामध्ये असेल, जेव्हा स्त्रिया एकत्र येतात तेव्हा त्या स्त्रीला की चोप्रा सरांनी आपल्याला त्या माशांच्या संदर्भामध्ये ॲक्वेरियम, फिश ॲक्वेरियमच्या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. मग असेही मार्केटला मी पाहिलं नाही, पण असेही मार्केटला असतील की ॲक्वेरियमचे जे निर्णय, जे मॅन्युफॅक्चरिंग असेल, एक आयडल असेल, एक अट्रॅक्टिव्ह असेल, तसे अट्रॅक्टिव्ह फिश ॲक्वेरियमच्या माध्यमातून ती आज आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भविष्यामध्ये तिला रोजगाराच्या माध्यमातून करता येऊ शकेल. या माध्यमातून 2 फायदा, एक स्वतःला गुंतवूनही घेतलं, स्वतःला रोजगारही मिळाला आणि त्या माध्यमातून जेव्हा महिला मंडळाच्या माध्यमातून जेव्हा ती पब्लिसिटी होते की कुठून आणलं, कुणाकडून आणलं, हे सुद्धा त्या माध्यमातून कॉन्टॅक्ट वाढत असतो आणि असं होत असतं की छोटासा व्यवसाय हळूहळू तो मोठ्या व्यवसायाला त्याचं रूप धारण होत असतं, समजत सुद्धा नाही. पण त्याच्या पलीकडे मी जाऊन सर असं मी म्हणेल, आपण जेव्हा मार्गदर्शन करत होतात त्या माध्यमातून एक गोष्ट मात्र डेव्हलप होते. ती डेव्हलप होण्याची गोष्ट म्हणजे काय, की ज्याला आपण म्हणतो, मी कालच्या प्रेडला सुद्धा उल्लेख केला की एखादी प्राणी असेल, त्या प्राणीला आपल्याला जवळ केल्यानंतर, त्याला पाळल्यानंतर त्याच्याशी आपली ह्युमॅनिटी, त्याच्याशी ती बाइंडिंग होत असते, प्रेम. त्या ॲक्वेरियम मधला जर काही 1-2 मासे असेल, काही कारणास्तव मेला असेल, तर त्यावेळेस कदाचित ती लेडीज जेवण सुद्धा करणार नाही की याला मी जवळ 5-6 महिन्यापासून याला खाऊ घालत होती, ऑक्सिजन देतोय, जेवण सुद्धा जाणार नाही, एवढा आकर्षक असा मासा आणि मेला. त्या माध्यमातून तिची ती एक मानसिकता, प्रेम तयार होत असतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये दुसऱ्यांविषयी प्रेम माणसांचं आता कमी होत चाललंय. निदान या प्राण्यांच्या माध्यमातून का असेना, जलचर प्राण्यांच्या माध्यमातून का असेना, त्या माध्यमातून प्रेमही डेव्हलप होत असतं. आणि असं म्हणतो आपण की माशांचे अश्रू दिसत नसतात. माशांचंही दुःख असेल पण ते रडत असतील पण ते दिसत नसतात, तेव्हा त्या लेडीजला किंवा त्या जेंट्सला सुद्धा एक साक्षात्कार घडत असतो. म्हणून आपण अत्यंत
उपयोगी असं या फिश ॲक्वेरियमच्या माध्यमातून आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यातूनही आमचे प्राध्यापक असतील, त्यांना मुली असतील, त्या मुली मोठ्या झाल्यानंतर आमच्या विद्यार्थिनी असतील, आमचे विद्यार्थी असतील, बऱ्याचदा होतं काही वेळेस काही बिझनेस लक्षात येत नाही, पण हळूहळू तो बिझनेस मात्र फार मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होत असतो. प्रयत्न करा. जॉब ओरिएंटेड एज्युकेशन जरी नसलं, पण या माध्यमातून का असेना आमच्या विद्यार्थ्याला तुम्ही अत्यंत मौल्यवान असं मार्गदर्शन केलं आणि त्याचा निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक त्यांच्या पाल्यांना सुद्धा मार्गदर्शन करतील आणि त्याचा फायदा होईल आणि भविष्याच्या जीवनामध्ये ते निश्चितच आपली आठवण काढतील. काय होतं, आपल्याला वाटतं विद्यार्थी विसरतात, असं नाही, विद्यार्थी लक्षात ठेवतात. सर, मी एक प्रसंग सांगतो की एक विद्यार्थिनी, सायन्स फॅकल्टीची विद्यार्थिनी, मी मुद्दाम आठवण ठेवतात याचं एक उदाहरण सांगतो. सायन्स फॅकल्टीची विद्यार्थिनी मधल्या ब्रेक पिरियड मध्ये डबा खात होत, 2-4 मुली डबा खात होत्या, खेड्यावरच्या मुली. सर म्हणे जेवायला या. काय नाही म्हटलं, आनंदाने जेवण करा आणि आता तुमचं शेवटचं वर्ष म्हटलं, आठवण असू द्यावी म्हटलं. मग मी थोडं त्यांची संसाराची लाईफस्टाईल त्यांना सांगत होतो. घरी तुम्हाला माणसाने जर रागवलं तर रडत बसू नका. लगेच तुम्ही असं म्हणायचं की मला तरी माझ्या नवऱ्याने रागवलं, पण इतर नवरे घरी बायकोला मारठोक करतात, त्या मानाने माझं चांगलं आहे. आणि जेव्हा ती 7 वर्षानंतर आली तेव्हा ती दुरून येत हसत होती. म्हटलं, का हसते ग बेटा? ती म्हणे, तुमचं मी माझ्या आत्याला, सासूला सुद्धा सांगितलं हा प्रसंग. मग तुमच्या माध्यमातून कसे ना, या आमचे चोप्रा सर, जळगावचे MJ कॉलेजचे चोप्रा सरांच्या माध्यमातून आम्हाला त्या माशांचा प्रोजेक्ट शिकवला आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून रोजगारासाठी नाही, पण शहरामध्ये टाइम पासला, टाइम किलिंगला फार एक चांगला मार्ग आणि कॉन्टॅक्ट, लेडीजला कॉन्टॅक्ट, एक मार्केटिंगला एक चांगली संधी आपण या मार्गदर्शनातून आमच्या विद्यार्थ्यांना मिळेल. निश्चितच आमचे विद्यार्थी सुद्धा तुमची आठवण काढतील आणि आम्ही सुद्धा तुमचं आभार व्यक्त करतो. आणि त्या निमित्ताने मला या सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना असेल, प्राध्यापकांना असेल, तुमच्यासारखे एक्सपर्ट तज्ञ, तुमचं स्टडी प्रचंड आहे त्या विषयावर, तर त्यांच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली म्हणून मी भाग्य समजतो. मी स्वतः धन्य मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्राचार्य महोदय, धन्यवाद. माशांचे अश्रू दिसत नसतात आणि ते जर आपल्या घरात असतील ॲक्वेरियमच्या माध्यमातून तर त्यांच्याशी भावनिक नातं जोडलं जातं, अशा प्रकारचं कथन आपण केलं. या आर्टिफिशियल ॲक्वेरियमच्या माध्यमातून आपण स्वतःला गुंतवून घेऊ शकतो आणि त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. कदाचित हा छोटा व्यवसाय असेल, पण भविष्यामध्ये तो मोठा व्यवसाय होऊ शकतो, माणसं जोडली जाऊ शकतात, अशा प्रकारचं मंतव्य आपण व्यक्त केलं. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे आपण जात आहोत. आजच्या या कार्यशाळेसाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर S.T. सोनवणे सर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्याशी हितगुज साधलं, मार्गदर्शन केलं, आम्हाला प्रेरणा दिली, त्याबद्दल आमच्या विभागाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या कॉलेज कमिटीचे चेअरमन माननीय धनराज शेठ जैन हे देखील उपस्थित होते, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या कार्यशाळेसाठी जळगाव स्थित प्रथितयश अशा MJ महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार चोपडा सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन आपल्याला केलं. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या की मासे पाळणं हे काही हिंसा नाहीये, त्याचं उलट आपण संवर्धन करतोय, अशा प्रकारची माहिती, त्याचे सगळे टेक्निक्स त्यांनी आपल्याला सांगितले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.